तराणे जयांची असे जन्मभूमी, श्री दत्त उपासना नित्य नेमी। गुरु वासुदेवे कृपा पूर्ण केली, नमस्कार नानां समाजा त्रिकाळी। जयांची असे ज्ञान बुद्धी अगाध, जना उद्धराया असे तोच सिद्ध। आनंदित मूर्ती सदा प्रेम देई, नमो बाळकृष्णा सदा सर्व काळी। साधकांची तू माऊली, शिष्यजनांची तू सावली। गुरु बाळकृष्णे कृपा पूर्ण केली, नमस्कार इंदुआई समाजा त्रिकाळी। संतांना अभिप्रेत असलेली निरंजन अवस्था असा आज चिंतनाचा विषय घेऊया। आपण कधी ऐकलं असेल प्रवचनातून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी संतांच्या सहवासात जर कोणी जात असेल सत्संगात, तर निरंजन अवस्था या शब्द तरी कधीतरी ऐकला असावा। पहिल्यांदा एका वाक्यात सांगायचं म्हणजे निरंजन अवस्था ही एक अध्यात्मातली सर्वोच्च अवस्था आहे। निरंजन अवस्था ही शब्दातीत असून तिचं अनुभूती येणे हे परमभाग्य असावं लागतं। सकल आत्मज्ञानी आणि ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण अशा स्वानुभवी संतांनी आणि योग्यांनी निरंजन अवस्थेचं वर्णन शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे। त्याच्याच आधारे आपण निरंजन नेमकी अध्यात्मातली काय अवस्था आहे याविषयी चिंतन करूया। एक नरदेह प्राप्त झाल्यानंतर मोठ्या भाग्याने प्रथम साक्षात्कारी सद्गुरूंच्या कृपेत त्रिपुटीच्या पलीकडे, आधी शब्द ऐकून घ्यायला लागतील, त्रिपुटीच्या पलीकडे स्थित असलेल्या प्रकाशमान परमात्म्याशी ज्यांचे लक्ष जाते, ज्यांचे म्हणजे दोन शब्द आले आहेत, एक त्रिपुटी हा जरा अवघड शब्द वाटतो, दुसरा शब्द लक्ष जाते, त्यांना अलक्ष निरंजन या अवस्थेकडे या स्वरूपापर्यंत झेप घेता येते। म्हणजे पहिलं काय सांगितलं की आधी नरदेह प्राप्ती, भाग्याने साक्षात्कारी गुरुप्राप्ती, मग सांगितलेली साधना पूर्ण करणं, अशी साधना पूर्ण झाल्यावर त्रिपुटीच्या पलीकडे, 3 पुट आहेत काहीतरी, या त्रिपुटीच्या पलीकडे असलेल्या प्रकाशमान परमात्म्याकडे लक्ष जाणं। लक्ष जाणं म्हणजे ते आपलं ध्येय होणे, अशी अवस्था प्रगट झाल्यानंतर तो साधक निरंजन अवस्थेकडे झेप घेऊ शकतो। इथे त्या साधकाची निरंजन अवस्थेकडे झेप घेण्याची तळमळ ही महत्त्वाची ठरते। या ठिकाणी लक्ष या शब्दाचा अर्थ काढा म्हणजे ध्येय। पहिल्यांदा तो साधक अभ्यास करून त्रिपुटीच्या पलीकडे गेल्यावर त्याचं ते ध्येय व्हावं लागतं, मला निरंजन अवस्था अनुभवाला यावी, मला निरंजन अवस्था कळावी, मला निरंजन अवस्थेची अनुभूती यावी। हे लक्ष सहजच होतं, पण का असं म्हटलं की लक्ष असायला पाहिजे, ध्येय असायला पाहिजे असं म्हणण्याची पद्धत का आली? कारण या अवस्थेपर्यंत जाताना वेगवेगळ्या रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्यामुळे तो भरकटला जाऊ नये, त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करून ते लक्ष न ठेवता साधकाला पूर्ण स्वरूपाकार होण्यासाठी या ध्येयाची गरज असते। एकदमच जर आपल्याला झेप घ्यायची असेल तर एक तुकारामांचा मोठा बोलका अभंग आहे याच्यावर। तो अभंग असा आहे, निरंजनी आम्ही बांधियले घर। शब्द तुकारामांचा म्हणजे वेदवाणी आहे। निरंजनी आम्ही बांधियले घर, आम्ही शब्दस्वा काय येतो? आम्ही। तुकोबारांच्या अभंगात फार थोड्या ठिकाणी आम्ही शब्द येतो, म्हणजे इथं आम्ही म्हणजे स्वतः तुकाराम आणि अर्थात
परमात्मा असे दोघांनी मिळून काय केलं आहे? निरंजनी आम्ही बांधियाले घर. निरंजन अवस्थेमध्ये आम्ही आता घर बांधून राहत आहोत. निराकारी निरंतर राहिलोसे. निराकारी निरंतर राहिलोसे. त्या ठिकाणी आम्ही निराकार निरंतर अशा अवस्थेमध्ये स्थिर आहोत. निराभासी पूर्ण झालो समरस. निराभास, जिचा आता कोणताही आभास राहिलेला नाही, पूर्ण सत्य, अशा अवस्थेला आम्ही समरस झालो आहोत. इथे समरसता आहे. आपण शब्द ऐकलं सायुज्यता. ही सायुज्यता अवस्थेच्याही पलीकडे समरसता. रसो वै ब्रह्म. हा प्रत्यक्ष भगवंताची अनुभूती एक काय? रसमय आहे. रसो वै ब्रह्म ही समरसता येते. त्यामुळे अखंड ऐक्यास पावलो आम्ही. ही समरसता आल्यामुळे, निराभासी पूर्णपणे समरसता आल्यामुळे अखंड ऐक्याला आम्ही पावलो आहोत. तुका म्हणे आता नाही अहंकार. तुकोबाराय म्हणतात हे काय आमचं बोलणं अहंकाराने नाही आहे. तो विषय कधीच मागे पडला. अहंकार हा विषय तर कधीच मागे पडला. तो कसा पडतो बघूया. आत्मसाक्षात्काराच्या वेळेसच अहंकार शब्द मागे पडलेला असो. ही ब्रह्मसाक्षात्काराची अवस्था आहे. त्यामुळे इथं हा शब्द यायचा विषय नाही. म्हणून ते तरी आपल्यासाठी सांगतात, तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्यशुद्ध. तदाकार परमात्मा जसा आहे त्या आकार स्वरूप आम्ही झाल्यामुळे मी नित्यशुद्ध या पदावर पोचलो आहे. ही जी निरंजन अवस्था आहे ही कशाच्या, आता आपण मगाशी बघितलं चित्ताचा. आता प्रश्न झाला त्रिपुटी. त्रिपुटीच्या पलीकडे हा शब्द आपल्याला आधी कळला पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे त्रिपुटीच्या पलीकडे म्हणजे ध्यान अवस्थेमध्ये किंवा सहज अवस्थेमध्ये असताना देहाचं स्फुरण न राहणे. पहिलं देहाचं स्फुरण राहत नाही. मन कुठे गेलं आहे? शब्दाला. बुद्धीमध्ये लय पावते. मन काय झालं? बुद्धीमध्ये लय पावणे. बुद्धी कशात लय पावणार? बुद्धी चित्तामध्ये लय पावते. एकदा का ही भाषा नीट अनुभवाला आली असेल, कळली असेल, आधी शब्द कळावेत, मग त्याचं साधना करावी, मग त्याची अनुभूती तयार व्हावी. म्हणजे पहिलं देहाचं स्फुरण विसरायचं कसं? मग मन बुद्धीमध्ये लय पावते. म्हणजे नेमकं काय होतं? बुद्धी चित्तामध्ये लय पावते म्हणजे नेमकं काय होतं? आणि उरला कोण? अहम. त्या अहमला आता कशाचा अहम करायचा हे कार्य राहिलं नाही. कारण वरची क्रिया संपली. मन गेलं, बुद्धी गेली, चित्त गेलं. त्यामुळे अहम काही कार्य राहत नाही. तो सोहममध्ये हळूहळू लय म्हणजे विलीन होऊ लागतो. अशा पद्धतीने तुकारामांनी तिथे सांगितलं की आता आम्ही काय अहंकाराचं बोलणं नाही, आम्ही सोहमरूप तर कधीच झालेलो आहे. अशा एक प्रकारे विदेही अवस्थेत काही शब्द ऐकावे म्हणजे विदेही अवस्थेमध्ये काही वर्ष स्थिर राहिल्यानंतर, म्हणजे आधी ही विदेही अवस्था प्राप्त होणे आहे. अशा विदेही अवस्थेमध्ये काही वर्ष स्थिर राहिल्यावर म्हणजे त्याच्या पुढची साधना वेगळी. असा स्थिर राहिल्यानंतर या अवस्थेला निरंजन अवस्थेमध्ये एखादा साधक झेप घेऊ शकतो. आपण नेहमी ऐकलं अलख निरंजन, अलख निरंजन. ही जी निरंजन अवस्था आहे याच्याकडे साधका म्हणजे सिद्ध पुरुषा, कारण तो आत्मसाक्षात्कारी सिद्ध पुरुष आहे आणि त्याला अजून ब्रह्मसाक्षात्कारी व्हायचं आहे. हे शब्द तरी काय आहेत याविषयी चिंतन करावंच लागेल की आत्मसाक्षात्कारी आणि ब्रह्मसाक्षात्कारी यात काही फरक आहे का? तर उत्तर आहे होय. आणि तो फरक राहिल्यामुळे काय बिघडतं साधकाचं तोही समजून घेण्याचा विषय आहे. आत्मसाक्षात्कार शब्दातच कळेल. आपल्या या देहामध्येच असताना, पिंडामध्ये असताना आत्म्याविषयी होणारा साक्षात्कार आहे. एवढ्याने पुरेसं होतं का? तर पहिल्यांदा उत्तर आहे, आध्यात्मिक उत्तर आहे का? नो, नाही. का बरं पुरेसं होत नाही? एवढा मोठा साक्षात्कार झाला पुरेसं होत नाही का? मग त्यांनी काय प्राप्त होतं?
त्यांनी काळावर मात करता येते. त्याने आधी शब्द ऐकूया, प्रत्येक शब्द झेपावला पाहिजे. आत्मसाक्षात्कारी सत्पुरुषांना किंवा आत्मज्ञानी सत्पुरुषांना काळावर मात करता येते. मग एखादा म्हणजे संपलं की इथे विषय. पण तसं सकल संतांचा अनुभव नाही. तसा सकल संतांचा अनुभव नाही. पुढे एक शब्द आहे, कळी काळावर मात करता येते का. म्हणजे काळावर मात करणं ही अवस्था वेगळी आणि कळी काळावर मात होणे ही अवस्था पूर्णपणे भिन्न आहे. हा विषय थोडा क्षणभर बाजूला ठेवू, कारण त्याच्यावर आपले विवेचन करावं लागेल. पण असा सत्पुरुष आपल्याला ओळखता येईल का आम्हाला सामान्य माणसाला, हा आपल्यासाठी महत्त्वाचा आधी विषय आहे. की असा निरंजन अवस्थेमध्ये असलेला सत्पुरुष मला ओळखता येईल का गुरुदेव. आणि जर ओळखता आला तर अशा संतांच्या सहवासात मला स्थिर राहायला पाहिजे हे सांगायला नको. तर उत्तर असं आहे की होय. की असा सत्पुरुष कसा ओळखावा, कोणती चिन्ह, कोणती त्यांच्या ठिकाणी लक्षणं प्रगट होतात याविषयी आधी आपण विवेचन करू, की जेणेकरून पहिल्यांदा आपल्याला आत्मविश्वास येईल की असा सत्पुरुष शोधणे किंवा असा सत्पुरुषाच्या सहवासात राहणे हे माझं ध्येय होईल. आणि त्यासाठी मला सहजपणे अशी चिन्ह प्रगट असली पाहिजेत, अशी व्यक्ती मला शोधता आली पाहिजे. त्यासाठी बुद्धीचा वापर करावाच लागेल. पहिलं काय असणार आहे, एक अशा व्यक्तीच्या सहवासात आल्यावर तुम्हाला पहिली अनुभूती यायला पाहिजे की त्याला सर्वाभूती परमात्मा भाव प्रगट असला पाहिजे. सर्वाभूती परमात्मा भाव प्रगट आहे का असं त्या व्यक्तीच्या सहवासात गेला तुम्हाला अनुभव येतो की नाही, याचं निरीक्षण परीक्षण दोन्ही शब्द आहे. निरीक्षण परीक्षण. परीक्षण कसं करणार, त्यांचं संत चरित्र वाचायला पाहिजे, त्यांचं चरित्र बघायला पाहिजे, त्यांच्यावर एखादी पोथी असेल तर हल्लीच्या भाषेत त्यांच्यावर एखादं पुस्तक आहे का, हे परीक्षण आहे. आणि निरीक्षण जे पुस्तकात दिलं आहे, जे ते सांगतात त्याप्रमाणे त्यांचं आचरण आहे का, ही पहिली खूण आहे. की त्यामध्ये बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, ही पहिली खूण दिलेली आहे. की जसं बोलतात तसं वागतात का नाही, तसं त्यांच्या ठिकाणी चिन्ह म्हणजे खुणा प्रगट झाल्या आहेत का, हे बघणं साधकाचं काम आहे. मग काय करतं संत, संत प्रत्येक जीवाची दुसरी खूण, प्रत्येक जीवाची म्हणजे त्यांच्या सहवासात येणाऱ्या साधकाची भूक तहान जाणतात. नेमकी जीवाची भूक काय आहे आणि नेमकी जीवाची तहान काय आहे याचा त्यांचा अभ्यास असतो. म्हणजे केवळ वरकरणी देहाला अन्न पुरवणे आणि देहाची तहान भागवणे हा त्याचा अर्थ नक्कीच नाही आहे. नेमकी त्या जीवाची काय भूक आहे, त्याला काय पाहिजे आहे याच्याविषयी त्यांचं चिंतन परिपूर्ण झालेलं असतं. ते निमित्त करतात. एखादा साधक निमित्ताने जवळ येतो, सांसारिक गोष्टीसाठी जवळ येतो, पण ते त्याच्यातनं त्याला मार्गदर्शन साधना सांगून त्याला खऱ्या अर्थाने तुझी भूक काय आहे, खऱ्या अर्थाने तुझी तहान काय आहे, तुला ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी होण्याची भूक तहान आहे हे त्याला जाणीव करून प्रत्येक वेळी देतात. त्याला आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग दाखवतात. आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग सद्गुरू दाखवतात. आत्मज्ञानाची मार्ग साधक चालू शकतो, आत्मज्ञान त्याला गुरुकृपेत होऊ शकतो. पण हे वाक्य विसरायचं नाही, आपल्या निरंजन अवस्थेकडे जायचे. आत्मज्ञानापासून ब्रह्मज्ञानापर्यंत, आत्मसाक्षात्कारापासून ब्रह्मसाक्षात्कार जाण्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे आधी विदेही अवस्थेत स्थिरता आणि मग केवळ केवळ आणि केवळ गुरुकृपा ही केवलम. गुरुकृपेमध्येच हा प्रवास त्याला करता येतो. कुठला, आत्मसाक्षात्कार ते ब्रह्मसाक्षात्कार, आत्मज्ञान ते ब्रह्मज्ञान. ही जी अवस्था आहे निरंजन, काय अवस्था आहे ही निरंजन अवस्थेपर्यंत जाण्यासाठी तिथे त्यांनी स्थिर राहणं अत्यंत गरजेचं आहे. तिथं प्रयत्नवाद संपतो, तिथे होणे आहे, काही करणे नाही. आत्मसाक्षात्कार होईपर्यंत तरी काही साधना करणे आहे, पण पुढे सगळी गोष्ट होणे आहे. मग त्यांनी त्यासाठी सावध असणं गरजेचं आहे. अशा सत्पुरुषाच्या ठिकाणी निरंजन अवस्था ज्यांना प्राप्त आहे अशा सत्पुरुषांच्या ठिकाणी काय असलं पाहिजे, दोन शब्द आहे, एक संतोष आणि समाधान. त्यांच्या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल, संतोष आहे.
म्हणजे चित्त संतुष्ट पावलेलं आहे आणि समाधान आहे, त्यांना कशाचीही आवश्यकता राहिलेली नाही. चित्ताच्या ठिकाणी संतुष्टता आणि मनाला समाधान. मनामध्ये कोणतीही अपेक्षा राहिली नाही. मनामध्ये काही संकल्प विकल्प, मी हे करू ते करू, मला हे व्हायचं आहे, मला ते व्हायचं आहे इत्यादी गोष्टी राहत नाहीत. असा मनुष्य ओळखावा की शक्यता आहे की याच्या ठिकाणी हा निरंजन अवस्था प्रगट असण्याची शक्यता. का म्हणतो? कारण जवळ जाऊन बघायला लागेल. ही चित्ताची संतुष्टता आध्यात्मिकदृष्ट्या पाहिजे, वरकरणी नाही. बरेच वयस्कर रिटायर्ड झालेले लोक म्हणतात मला काही नको आहे, पण सोडलेलं काहीच नसतं, त्यांनी सोडलेलं काही नसतं. ही क्रिया नीट जमा म्हणजे. चौथी गोष्ट काय दिसते? त्यांचं कर्म निरीक्षण करावं. त्यांचं कर्म ते काय करतात, रोज कशा पद्धतीने वागतात, त्यांच्या कर्मामध्ये निष्कामता आहे का? कर्मामध्ये काय ते जे जे काही क्रिया करतात, ते जे काही वागतात, जे काही बोलतात, त्यामध्ये त्यांचा वैयक्तिक काही हेतू आहे का, स्वार्थ आहे का, इत्यादी गोष्टी तपासून पाहावं. ते निष्कामच असे. कर्मामध्ये काय असेल असे निष्कामता. अर्थातच कर्मातली निष्कामता सांगायला नको. मी करतो हा भाव नाही आणि कर्मफळाची अभिलाषा नाही, असं प्रत्येक क्रिया त्यांच्या हातून घडत असेल. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट 5वी किंवा 6वी, संत परोपकारात रमलेले दिसतात. संत काय दिसतात, पण कोणते परोपकार हे निरीक्षण केलं पाहिजे. कोणता अर्थ? त्यांच्या सहवासात जो प्रत्येक जीव म्हणजे साधक येतो, त्याला पहिलं काय करतात, ते आत्मसन्मानाचा मार्ग दाखवतात. परोपकाराची व्याख्या वेगळी. तू का म्हणे आता उरलो परोपकारापुरता. म्हणजे कोणता परोपकार? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. प्रत्येकाच्या घरी जाऊन ते काय सांगत होते, अरे देवाला घ्या, खरा देव. तू का म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. म्हणजे देवत्वाची त्याला प्रचिती यावी यासाठी झटण्याचा जो उपकार, असा परोपकार ते करत असतात. ना की त्याला भौतिक काही सुख मिळावं, त्याला नोकरी मिळावी, त्याला मुलं वाढवावी, त्याचं घर बांधून व्हावं. भौतिक प्रगतीसाठी केलेली मदत किंवा केलेली साधना मार्ग हा काही परोपकारात येत नाही. कारण त्याच्यामध्ये साधकाचं शेवटी नुकसानच होतं. त्यामध्ये साधकाचं शेवटी काय होतं? पण साधक जवळ राहावा, या मार्गात रमावा, त्यांनी तोपर्यंत तरी आत्मज्ञानाचा मार्ग अवलंबावा, यासाठी ते त्याला वेळोवेळी साधनं सांगतात. पण अपेक्षा काय असते की त्यांनी या मार्गामध्ये येऊन स्थिर व्हावं. त्याला जागृत करतात. त्याला काय करतात? जागृत करतात. जागृत केल्यानंतर त्याला सांगतात सत्संगात ये. काय सांगतात? सत्संगात जागृती येणे. जागृती येणे हा शब्द कळला पाहिजे. जर मला संतांच्या सहवासात जाऊन जागृती येत नसेल तर ओळखावं इथं निरंजन अवस्था प्रगट नाही. मी कुठेतरी भरकटला जातो आहे का? मी सांसारिक जास्त होतो आहे का? मला पैशाची आवड जास्त लागायला लागते का? ओळखावं हा काही आत्मज्ञानी सत्पुरुषाचा सहवास नाही. ते त्या जीवाला म्हणजे त्या माणसाला, त्या साधकाला जागृत करतात. हा शब्द कळला पाहिजे. को जागृती, को जागृती आपण ऐकलेले पौर्णिमेला. जागृत करतात म्हणजे काय करतात? तर त्या जीवाला पहिल्यातून देहबंधन म्हणजे मी देह नाही, देह माझा नाही, या अवस्थेला आणण्यासाठी आधी धडपड करतात. त्याला ती पहिली जागृती आहे. ती पहिली काय आहे? को हम. त्याला पहिलं जागृती आणून देतात की विचार कर, तू कोण आहेस, नेमका तू कोण आहेस, याच्याविषयी पहिली जागृती आणतात. मग जागृती आल्यानंतर त्याला उपदेश करतात की तुला आता सत्संगात राहणं आवश्यक आहे. कारण मला जागृती आली, पण नेमका मी कोण आहे याचा मला शोध लागण्यासाठी पहिल्यांदा सत्संगात त्याला यावं लागेल. सत्संगात आल्यावर पुढे त्याला काय सांगायला लागतं की आता संसाराचा संग कमी कर. न करी रे संग राहे तू निस्संग. संग करू नको म्हणजे काय? म्हणजे काही सोडू नको, पण काही धरू पण नको. ऐका, संग न करणे म्हणजे काय? संग करणे म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी आसक्ती राहणे, एखादी गोष्टीविषयी मी माझे पण राहणे. ते सांगतात काही तू सोडायची गरज नाही, पण काही धरू पण नकोस. या वाक्यातला जर अर्थ कळला, अनुभवार्थ काय कळला, कसं करायचं हा विषय वेगळा. म्हणजे मला सोडायचं तर नाही, पण धरायचं नाही, याच्यासाठी वेगळं विवेचन आपण बघूया. हा कसा अभ्यास आहे? मग कळलं मला. त्या जीवाला सत्संगात राहायला सांगतात. सत्संगात राहिल्यानंतर त्याचा संसाराचा संग कमी करायला लावतात. त्यामुळे त्याला हळूहळू वैराग्य प्राप्ती येऊ लागते.
जर संतांच्या सहवासात राहून आपल्याला वैराग्य प्राप्ती येत नसेल तर ओळखायचं, एक तर आपला अभ्यास कमी पडतो आहे, आपला अभ्यास कमी पडतो आहे, किंवा अजून आपल्याला त्यांचा उपदेश पचनी पडलेला नाही. वैराग्य प्राप्तीनंतर आसक्ती नाश करतात. काय करतात? आपला आसक्ती नाश. माझं याच्यामुळे अडतं, माझं त्याच्याशिवाय जमत नाही, मला पॅन्ट शर्ट घातल्याशिवाय जमत नाही, मला अमक्या भेटल्याशिवाय जमत नाही, मला पैसे असल्याशिवाय जमत नाही, ही सगळी आपली आसक्ती, डिपेंडन्सी, ही त्या आसक्ती नाश करतात. आणि मग स्वतःच्या उदाहरणातून, चरित्रातून हे सगळं घडलेलं कसं आहे दाखवत राहतात. ही अशी अनेक चिन्ह निरंजन अवस्था प्राप्त झालेल्या संतांच्या सहवासात आपल्याला अनुभवाला मिळतात. आता पुढच्या विषयाला जाऊ. नेमकं आता निरंजन अवस्थेचं प्रत्यक्ष निरूपण कसं असतं, नेमकी निरंजन अवस्था कशी प्राप्त होते याविषयी आपण जाऊ. आपण एक कविता ऐकलेली, ती कविता आहे, काव्य आहे. कविता मला वाटतं गोविंदराव टेंबेंनी केलेली आहे. मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले, असे त्यात ओळी आहेत, शब्द आहेत. हा काही माझ्या माहितीप्रमाणे अभंग नाही आहे, हे एक सुंदर पद आहे, हे एक सुंदर पद आहे, पण ते अतिशय उत्कट झालेलं आहे, त्याला अभंगाचीच योग्यता आहे. मग त्यामध्ये शब्द कसे आलेत? मन हे राम रंगी रंगले. नीट कळलं पाहिजे, मन रामात रमणं हा आत्मसाक्षात्कार आहे. मन रामामध्ये रमणं हा काय आत्मसाक्षात्कार आहे. आणि मन रामरंगात रंगणं, रामाच्या रंगामध्ये रंगणं. रामाचा रंग आपण पाहिला, निळसर आहे, निर्गुण निराकार असं वगैरे जे स्वरूप ऐकले शब्द, त्या रंगामध्ये रंगणं, हा ब्रह्मसाक्षात्कार आहे, हा ब्रह्मज्ञान आहे. म्हणजे आधी आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान म्हणजे रामाची भेट, म्हणजे माझ्या अंतस्थ असलेल्या रामाची भेट. ज्ञानेश्वरांच्या ओव्या आपण जर कधी आपल्या ऐकल्या असतील की रामाची व्याख्या असते म्हणजे आत्माराम. रामाची व्याख्या काय दिलेली आहे? आत्माराम. या आत्मारामाची भेट आधी व्हायला पाहिजे, हा आत्मसाक्षात्कार होय. मग एकदा आत्माराम कळल्यानंतर या रामाचा रंग विश्वात कसा भरला आहे? दोन शब्द असतात, ब्रह्मांड आणि विश्व. प्रत्येक शब्दाला अध्यात्मामध्ये एक वजन आहे, प्रत्येक शब्दाला अध्यात्मामध्ये काही अनुभवार्थ आहेत आणि शब्दार्थ पण आहेत. ब्रह्मांड हा प्रांत जरा वेगळा आहे आणि विश्व हा प्रांत अजून वेगळा आहे. म्हणजे मला ब्रह्मांडामध्ये असलेला, विश्वात्मा असलेला रामाचा रंग अनुभवाला आल्या का, हा प्रश्न म्हणायचा म्हणजे मी निरंजन अवस्थेमध्ये गेलो. सुरुवातीला वाटेल जरा अवघड शब्द आहेत, हे जरा अवघड आहे असं नाही. हे अनुभव अभ्यास करायला गेले की आपल्याला लक्षात येईल की हे अवस्था प्राप्त करणं शक्य आहे, पण साधकाला टप्प्याटप्प्याने जायला पाहिजे. आता इथे काय होतं की इथं आपल्याला असं लक्षात येईल या स्टेजला, एकदा या अवस्थेला पोचलेला मनुष्य म्हणजे तो सिद्ध पुरुष असतो, त्याला मनुष्य म्हणतायत ना आता, तो अत्यंत प्रेममय अवस्थेत येतो. तो काय येतो? अत्यंत प्रेममय अवस्थेमध्ये येतो. आणि या आश्चर्यकारकरित्या याही अवस्थेमध्ये त्याला असं लक्षात येतं आपले सद्गुरू हे मुनी स्वरूप आहेत. आपले सद्गुरू काय आहेत? मुनी स्वरूप आहेत. मग या ठिकाणी आता कळेल, मन हे रामरंगी रंगले. एखाद्याला आश्चर्य वाटेल, मन डायरेक्ट रामरंगात जातं का? मगाशी तर तुम्ही सांगितलं मन बुद्धीमध्ये लय पावणार, आता काय म्हणता मन हे रामरंगात गेलं. म्हणजे ज्याला मनाचं स्वरूप कळलं आहे त्यालाच या शब्दांचा अर्थ नीट कळू शकतो. तो आपण त्या टप्प्यावर येणार आहोत की मन रामरंगामध्ये कसं रमतं. मन हे डायरेक्ट रामरंगात जाऊ शकेल का? कारण मन हे तर अतींद्रिय आहे. मन तर काय आहे? अतींद्रिय आहे. मन, बुद्धी, चित्त, अहम हे सगळे अतींद्रिय आहेत आणि परमात्मा तर ह्याच्या पलीकडे आहे. मुळात आत्माच ह्याच्या पलीकडे आहे. तर परमात्मा हा शब्द अजून व्यापक झाला. पिंडात असताना त्याला आत्मा म्हणायचं आणि व्यापक त्याने अनुभूती आली की त्याला परमात्मा म्हणायचं. म्हणजे ही पद्धती कळली. मग आणखीन एक अभंग, तो अभंग आहे तो आपण ऐकला, अवघा रंग एक झाला. ही ते शब्दरचना बदलली पण अवस्था तशीच येते. अवघा रंग एक झाला की मतितार्थ काय? आत्मज्ञानाने
ऐका, आधी आत्मज्ञान शब्द जरा अवघड आहे, तो बघूया कसा येतो. आत्मज्ञानाने बुद्धी प्रकाशित होते. आत्मज्ञानाने काय होतं, हायेस्ट आहे, बुद्धी प्रकाशित होते आणि तेजाची अनुभूती येते. त्यानंतर गुरुच्या चरणी जर भाव स्थिर असेल तर त्या साधकाची बुद्धी एवढ्या प्रमाणात प्रकाशित होते की हे विश्वची माझे घर. हां, इथे भगवंताची वाणी आहे. ही वाणी कोणाची आहे? हे भगवंताची वाणी आहे. हे विश्वची, विश्व शब्दाला माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर. हां, म्हणजे देहात असताना बुद्धीची झाली आहे मती, बुद्धीची काय झाली आहे, मंतव्य. आता त्याला कळलेलं आहे की त्या बुद्धीमध्ये प्रकाशित झालेला प्रकाशामुळे त्याला कळतं मी आत्मा, मी काय आहे, हां, कोहम सोहम, कोहम सोहम. म्हणजे इथे असलेला सोहम याचाचही अहंकार, अहम दिसतो. पण तुकारामाने सांगितलं आम्हाला अहंकार नाही आहे. तुम्ही ज्या पद्धतीचा अहमला आलेला आकार हा वेगळा, इथं सकारात्मक जे भगवंत स्वरूप झालेला अहम हा वेगळा. म्हणजे अध्यात्मामध्ये दोष अहंकाराचा असू शकतो, अहमचा दोष नसतो. हाच तर आत्मसन्मानाचा मार्ग आहे की जागृतीने आधी त्याला कळायला पाहिजे जाणीव काय माझ्या ठिकाणी, माझ्या ठिकाणी कोणतं स्फुरण आहे, कशाच्या आधारे इंद्रिय चालतात, कशाच्या आधारावर मन चालतं, कशाच्या आधारावर बुद्धी कार्य करते, कशाच्या आधारावर मी चिंतन करतो, याचा आधार काय आहे नेमका. आपण विज्ञानात ऐकलेलं आहे की आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी येते, वीज, ही तर शक्ती आहे. ही तर काय आहे, म्हणजे ही शक्ती असेल तर कोणाची तरी शक्ती, शक्तिमान असला पाहिजे, त्याशिवाय शक्तीची निर्मिती असू शकत नाही. म्हणजे ज्या अर्थी शक्ती अनुभवाला येते पण दिसत नाही, पण दिसत मात्र ही इलेक्ट्रिसिटी जेव्हा माझ्या घरात येते तेव्हा ती टप्प्याटप्प्याने येते. त्याची कोयनेला जसा तयार होतो करंट तसाच्या तसा माझ्या घरात येत नाही, व्होल्टेजमध्ये फरक असतात, पण शक्ती तर एकच आहे. ही घरात आलेली शक्ती वेगवेगळी उपकरणं कार्यवत करतो. गिझर वेगळं कार्य करतं, ट्यूबलाईट वेगळं कार्य करतं, फॅन वेगळं कार्य करतात, ओव्हन वेगळं कार्य करतो, फ्रीज वेगळं कार्य करतो, पण आश्चर्यकारकरित्या याचा बेस एकच शक्ती आहे. तसं या देहामध्ये ब्रह्मरंध्रात राहत असलेला आत्मा, हा आत्मा राम, त्याची शक्ती या सर्व उपकरणांना म्हणजे इंद्रियांना कार्यरत करते. आपल्याला दिसतं कार्य, पण या कार्याच्या मागे असलेली शक्ती अनुभवाला येत नाही आणि शक्ती ज्याची तोही अनुभवाला येत नाही. म्हणून देहबुद्धी सुटत नाही, म्हणून मी देह हा भाव सुटत नाही. या अवस्थेमध्ये येताना आता दोन शब्दामध्ये आपल्याला आधी यावं लागेल. काय करायला लागतं, आधी एक काही शब्द देतो तुम्हाला, आधी एक मी काही शब्द देतो, त्या शब्दांवर आधी स्थिर राहा, मग पुढे आपल्याला जाता येईल. आता एक शब्द कसे आहेत बघूया, काय शब्द येतात त्यामध्ये जरा लक्ष द्यायला लागेल. थोडंसं नोट्सचा आधार घ्यायचं ठरलेलं आहे. कारण का, जोपर्यंत असं वाटेल की तुम्ही आम्हाला प्रश्न विचार, गुरुदेव गुरुजी तुम्हाला अनुभव आहे का, याचं उत्तर तुकारामांच्या अभंगातून आम्ही दिलं. स्वतःवरती घेऊ नये अशी अध्यात्मातली परंपरा आहे. तुकारामांच्या भाषेत दिलं, तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. तुकारामांच्या वाणीमधून या प्रश्नाचं उत्तर देता येतं की तुम्हाला याची अनुभूती आहे का. याची अनुभूती, मला अनुभूती आहे, मला अनुभूती असं अध्यात्मात चालत नाही. संतांच्या वाणीमध्ये याचं उत्तर देता आलं पाहिजे आणि ते सहवासानेच कळू शकतं, त्याला शब्दबद्ध करता येणार नाही. आता काही शब्द आता नीट लक्षात ठेवावे, हे पाठ केले तरी चालतील, तर अध्यात्मात प्रगती होईल. काय शब्द करायचे ओळखायचे, राजयोग. पहिला शब्द काय समजा, राजयोग. समाधी. दुसरा शब्द काय कळला, समाधी. तिसरा शब्द कळला, उन्मनी. चौथा शब्द कळला, अमरत्व. पाचवा शब्द कळला,
लय होणे, लय योग असा एक अध्यात्मामध्ये मार्ग पण आहे. हा एक साधनेचा मार्ग पण आहे. लय योग, एकात एक तत्त्व जातं, त्याला लय होणे म्हणतात. जशी सर्व पंचमहाभूतं आकाशात असतात. पृथ्वी हे सगळ्यात जड तत्व आहे. पृथ्वी कशात लय पावते? पाण्यामध्ये. पाणी कशात लय पावतं? अर्थातच तेजामध्ये. तेज कशात लय पावतं? अर्थातच वायूमध्ये. वायू कशात लय पावतं? आकाशात. हे कळलं, हे दिसतं. पण पुढचं नीट अभ्यासाने आकाश कशाच्यात लय पावणार? हां, इथे अभ्यास लागतो. इथे काय लागतो? हा लय योग आहे. हा काय आहे? मी शब्द होतोय. दुसरा शब्द आहे तत्व. शब्द काय पुढचा? तत्त्वमसी. तत्त्वम असी. हे तत्व काय आहे? तत्त्वम असी. हे तत्व शब्द सारखा अध्यात्मात येतो. पुढला मी शब्द सांगतो शून्यातीत. शून्याचेही महाशून्य ज्ञानोबांनी वर्णन केलं आहे. शून्य म्हणजे मी शून्य स्वरूप झालो. मी काय झालो? जे मला वाटत होतं मी देह आहे, मी मन आहे, मी इंद्रिय आहे, मी हात आहे, मी पाय आहे, हे सगळं माझं गेलं. शून्यामध्ये लय पावलं. म्हणजे माझ्या ठिकाणचा जीवात्मा जागृत झाल्यामुळे त्याला कळलं की माझं अस्तित्व नाही, मी भगवंत म्हणजे आत्मस्वरूपच आहे, मी शिवस्वरूप आहे. हा शून्य झाला. हा काय झाला आत्ताशी? पण परमात्मा जो आहे तो शून्याचेही महाशून्य. ज्ञानेश्वरीमध्ये अशी ओवी नीट, शून्याचेही ते महाशून्य आहे. शून्य म्हणजे काही नाही. खरं म्हणजे काय? शून्य म्हणजे काही नाही. शून्याचा शब्दाचा अर्थ काय? काही नाही. पण ज्ञानोबा म्हणजे भगवंत काही नाही असा नसतो. भगवंत म्हणजे काही नाही असं कसं असेल? काही नाही मधून सर्व काही. इलॉजिकल, ॲब्सर्ड आहे. काही नाही मधून हे सर्व सृष्टी कशी निर्माण होईल जिथं काहीच नाही, त्याच्यातनं सर्व काही. हां, म्हणजे हे ॲब्सर्ड झालं. हे काय तर्काला पण बसत नाही आणि अनुभवाला तर नाहीच नाही. मग शून्याचेही ते काय? महाशून्य आहे. म्हणजे ते काही नाही असलं तरी सर्व काही आहे. ते काही नाही असलं तरी तसा या देहामध्ये आत्मा नांदतो. ऐका, तो सर्व काही करतो पण तरी तो काही नसतो. तो यामध्ये अडकत नाही. अडकणारा वेगळाच आहे. अडकणारा वेगळाच आहे. आत्मा सर्व क्रिया करतो परंतु तो अडकत नाही. त्याला म्हणतात शून्यातीत. त्याला काय म्हणायचं? शून्याच्या अतीत. म्हणजे शून्य म्हणजे काही नाही, काही नाहीच्या पलीकडे असलेला सर्व काही. म्हणजे परमात्मा कसा आहे? सर्व काही आहे, पण तो मायेच्या बाजारात येत नसल्यामुळे तो काही नाही. मग पुढचा शब्द येतो परमपद. काय शब्द येतो? परमपद. परमपदावरती आरूढ होणे असे काही अभंगामध्ये शब्द येते. परमपदी झालो मी. दत्तात्रयांचा अभंग ऐकला असेल, त्यामध्ये हा शब्द येतो. उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लत असे. तो पावला परमपद. तो पावला परमपद. मग शब्द येतो अमनस्क. अमनस्क. मनाचाही जिथे नखी न लगे. ज्ञानोबांनी मनाची नखसुद्धा तिथं पोचत नाही. मग शब्द येतो अद्वैत. अरे मोठे मोठे शब्द येतात हे. मग शब्द काय येतात? अद्वैत. मग शब्द येतो निरालंब. शब्द काय आला? निरालंब. कशाचाही आधार नाही. मग शब्द काय आला? निरंजन. आता शब्द काय आला एक? मग शब्दाला सहजा. सहजा अवस्था. शब्द काय आहे? सहजा अवस्था. मग शब्द येतो जीवनमुक्ती. शब्द काय आला आता? जीवनमुक्ती. अशा पद्धतीने शब्द आल्यावर मग शब्द येतो कुंडलिनी शक्ती सुषुम्नेमधून वाहून मन प्राणासहित ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर होते. तिने तेजाची शिदोरीसुद्धा त्या परमात्म्याला अर्पण करते. असा ज्ञानोबांचा कुंडलिनी योगातला शब्द आहे. हे सगळं म्हणजे काय आहे असा प्रश्न आहे. हे सगळे शब्द कळले पण अनुभव नसल्यामुळे हे सगळे शब्द काव्यात्मक आणि असं वाटतं शब्दाला शब्द दिला आहे न. ह्या सर्व शब्दाचा एकच अर्थ आपल्याला माहिती असलेला आहे, ती म्हणजे समाधी अवस्था होय. हे सर्व शब्द काय आहेत? एक प्रकारे समाधीला समांतर शब्द आहेत पण अनुभवाने तरी भिन्नता आहे. अनुभवामध्ये थोडी आणि त्याला म्हणतात की थोडे थोडे बारकाव्यामध्ये फरक आहे. म्हणजे राजयोगामध्ये काय प्राप्त होतं, समाधी योगामध्ये काय प्राप्त होतं, शून्यातीत अवस्था अनुभवावी लागते. मग ज्याला खऱ्या अर्थाने निरंजन अवस्था प्राप्त झालेली आहे तो या सगळ्या शब्दातून पार असतो. तो या सगळ्या शब्दातून
पार असतो एवढ्यासाठी हे शब्द सांगितले. हे सगळे शब्द जर अनुभवाला आले नसतील तर आपल्याजवळ अजून निरंजन अवस्था प्रगट नाही असं मोठ्या सत्पुरुषांनी पण समजावे. जेवढे आत्ता सौकाळ महाराज आहेत, सौकाळ सद्गुरुपदावर आहेत, ज्यांनी त्यांनी आपलं परीक्षण निरीक्षण करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे साधकांनी पण ज्यांना आपण सद्गुरू मानलेलं आहे, ज्यांचे आपण फॉलोअर्स आहोत, त्यांचं निरीक्षण परीक्षण अभ्यासातून केलं पाहिजे. ती पद्धत कशी आहे निरीक्षण परीक्षणाच्या अध्यात्माची? त्याला शब्द आहेत, तेथ तनु मनु जीवे चरणासे लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, आणि त्यानंतर निरीक्षण परीक्षण करावे. ना की तुम्ही अभक्त पदावर राहून तुमचा विश्वास नाही आणि केवळ प्रश्नोत्तर विचारून हा अभ्यास पूर्ण होणार नाही. त्यामुळे निरंजन अवस्थेचे जे साधक आहेत अर्थातच त्यांनी आधी आत्मसाक्षात्कार प्राप्त केलेला असला पाहिजे. म्हणजे एवढा तो सिद्धपुरुष असतो, एवढा तो मोठा माणूस असतो आणि त्यानंतर तो निरंजन पदावर आरूढ होतो. तेव्हा हा अभंग तुकोबारांचा आपल्याला कळायला लागतो. काय अभंग? निरंजनी आम्ही बांधियले घर आणि निराकारी निरंतर राहिलोसे. शब्द किती साधे सरळ सहज वाटतात, पण अनुभवाच्या दृष्टीने किती उच्च दर्जाचे शब्द आहेत हे कळतं. ही तुकोबारांची काय आहे, त्याला म्हणतात साक्षात वेदवाणी आहे. सहजपणे वेदांची वाणी बोलतात, सहजपणे अनुभवार्थ बोलतात. त्यांचे आपल्या माहिती आत्मज्ञानावरती अनेक अभंग आहेत, पण ब्रह्मज्ञानावरती असलेले अभंग थोडेच आहेत. आता प्रश्न असा येतो, एकदा मला कळलं शब्दाने तरी निरंजन अवस्था ही ब्रह्मसाक्षात्काराची अवस्था आहे. हे आता मला शब्दाने तरी कळलं की आत्मसाक्षात्काराच्या पुढे काही वर्षांनी गुरुकृपेमध्ये मला ब्रह्मसाक्षात्काराची अनुभूती येते. का बरं हे आवश्यक आहे का असा प्रश्न एखाद्याला वाटेल. एकदा मला आत्मसाक्षात्कार झालं, मी म्हणजे जीवशिव ऐक्य झालं, मी म्हणजे आत्माराम कळला, इथपर्यंत कळल्यानंतर मला निरंजन अवस्थेची अनुभूती येणं आवश्यक आहे का? तर उत्तर होय. उत्तर काय आहे? होय आहे. आमच्या वडिलांच्या प्रवचनामध्ये म्हणजे वडिलांचं प्रवचन एका फार मोठ्या थोर सत्पुरुषांच्या समोर झालं. त्यावेळेस त्यांच्यासमोर वडिलांनी आमचा हा विषय एक मांडला होता. काय विषय मांडला होता की अशा प्रकारचा विषय होता तो, कळलं मला, मुक्तोहम. काय विषयाला अवस्था आली? मुक्तोहम. कोहम पासून ते कुठपर्यंत आले? मुक्तोहम. मग या 4 अवस्था पार केल्या. या काय केल्या? 4 मुक्ती. तेणे 4ही मुक्ती साधी गेल्या. ही 4थी मुक्ती मी सांगितली की मुक्तोहम. मी आता मुक्त झालो, पण तरी ते म्हणजे मुक्तीमध्ये परत 4 प्रकार आले. मुक्तीमध्ये परत मग त्यांनी असं काढलं की एकदा जर मी सोहम भावावरती आलो असेल, सोहम ध्यान मला लागत असेल, तर पुढं काही शिल्लक राहतं का? पुढं काही शिल्लक राहतं का? कारण मुक्तीमध्ये कळलं सायुज्य. मुक्तीमध्ये काय कळलं? सायुज्य. हा सोहम भावाला युज जोडला गेला, भगवंताशी जोडला गेला. थोडे म्हणले हो याच्या पुढे जावं लागतं. कारण बघा शब्द कसे, तुका म्हणे आम्ही वैकुंठवासी, म्हणजे आदल्या जन्मी ते काय झालेले होते? वैकुंठवासी होते, पण आलो याची कारणासी, म्हणजे यावं लागलं ना. म्हणजे वैकुंठात जरी गेला एखादा साधक अभ्यास करून त्यावेळी, आणि ते तुकाराम म्हणजे माहिती आपल्याला नामदेव महाराजांचेच पुढचा अवतार आहे, त्यामुळे शब्द सांगितले त्यांनी, आम्हाला यावं लागलं. आपण हेही ऐकलं आहे की वैकुंठामध्ये जो लोक आहेत ते सगळे चतुर्भुज असतात. वैकुंठामध्ये असणारे जीव कसे सगळे चतुर्भुज आहेत. ते वैकुंठामध्ये राहणारे भगवंतासारखे दिसतात. शब्द आहे का? काय दिसतात? भगवंता, पण ते भगवंत स्वरूप नसतात. भगवंतासारखे भगवंत म्हणजे वैकुंठात आल्यावर मला ओळखावं लागतं, कारण छातीवर माझा भक्त लांछन आहे. माझ्या छातीवरती काय आहे? भक्ताने मारलेली छातीवर पाय असतो, ती मुद्रा मी कोणाला देत? माझ्यासारखे चतुर्भुज असतात, माझ्यासारखा मुकुट असतो, ते डिट्टो माझ्यासारखे दिसतात. माझे भक्त कसे दिसतात?
ते वैकुंठवासी आहेत. मग केवळ वैकुंठवासी होऊन चालत नाही. का नाही चालत? म्हणून आपण निरंजनावस्थेकडे चाललो. हा इतका मोठा टप्पा आहे. कारण काळावरती मात येते. काळावरती म्हणजे यम त्यांना काही करू शकत नाही. आपल्या ठिकाणी आपण अनुभव असेल काळ कोण कंट्रोल करतं? रोजच्या जीवनामध्ये अनुभव येतो. काळ हे मागेही बोललो आहे, काळ ही भगवंताची स्वतंत्र शक्ती आहे. काळ ही भगवंताची काय आहे? स्वतंत्र शक्ती आहे. रोजच्या जीवनात अनुभव काळ कोण कंट्रोल करतं? तर लक्षात येईल सूर्य आणि चंद्र हे काळाला कंट्रोल करतात. सूर्य आणि चंद्रामुळे काळ बदलतो. सूर्यचंद्राचं जसं परिभ्रमण होतं तसा काळ बदलतो. त्याला आपण वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असे शब्द देतो. पण हे कोणामुळे घडतं? कालचक्र कंट्रोल करणारे कोण आहेत? मुख्य सूर्य आणि चंद्र हे काळचक्र कंट्रोल करतात. म्हणजे काळाच्या अधीन हे आहेत सगळे. कोण? सूर्य, चंद्र आणि वैकुंठलोक, महरलोक, सूर्यलोक, चंद्रलोक, पितृलोक, मृत्यूलोक हे सगळे कोणाच्या अधीन आहेत? काळाच्या. हे सगळे कोणाच्या अधीन झाले? काळाच्या. मग आता ज्यावेळेस असा अभ्यास तयार होतो, साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, त्यावेळी काळावरती मात येते. त्यावेळी काय येते? काळावरती मात येते. म्हणजे माझा देहाला मृत्यू येतो पण मला मृत्यू येत नाही. हां, माझ्या देहाला मृत्यू येतो पण मला मृत्यू येत नाही. हा झाला काळावरती मात झाली. ही काय झाली? काळावरती मात झाली. यमाने आमच्याकडे बघणं सोडून दिलं. यमाने आमच्याकडे बघणं सोडून दिलं. आमच्या गोत्राकडे सुद्धा यम बघायला तयार नाही. यमदूत येतात. माहिती आहे आपल्याला, मरता मरता त्याला नारायण शब्द आठवला. कथा ऐकली भागवतामध्ये आपण. मरता मरता त्याला काय आठवला? नारायण शब्द आला. तर यम म्हणजे हे आपलं काम नाही. कारण मरताना त्याला नारायणाचं स्मरण झालं. तसं नेणारे वेगळे लोक आहेत, ते विष्णुदूत आहेत. ते कोण आहेत? विष्णुदूत आहेत. आमच्या पंजोबांच्या वेळी ही कथा अशीच घडली. पंजोबांच्या वेळी आमच्या अशीच कथा गेली की त्यांना साक्षात न्यायला विष्णुदूत आले, यमदूत आले नाही. हा त्यांच्या पोथीमध्ये प्रसंग सगळा वर्णन केलेला आहे. मग विष्णुदूत आले तरी पंजोब आमचे गेले नाहीत. कारण त्यांना म्हणले त्यांना पाहुणचार करा. त्यांना काय केलं? त्यांना पाहुणचार करा. त्यांना दूध पाजलं आणि म्हणले ह्यांना जाऊ द्या. कारण आहे की आमचे पंजोबा काळाच्याही पलीकडे गेलेले होते. त्याला शब्द येतो कळी काळावर मात केली. आलो, थांबूया जरा. नाद लय काय लागलाय? छंदे छंदे डुल्लत से रोजचा नाद ऐकतायत. ओम ओम हा नाद ऐकला. हे नादानुसंधान काय आलं? हे त्या नादामध्ये अनुसंधान कसं घालायचं हे जीवाचं कान करून ऐकायला लागतं. आश्चर्य, नेहमी कानाला प्रेरणा कोण देतं ऐकण्याची? जीवच. कानाला ऐकण्याची प्रेरणा कोण देतं? जीव. पण आता म्हणतात या जीवाला कान फुटलेत. जीवाला म्हणजे जागृती आलेल्या जीवाला गुरुला सन्मुख असल्यामुळे माझं नेमकं कल्याण कशात आहे ते ज्ञान मला आता तुम्ही कथन करा. म्हणजे ना की आम्ही गुहेमध्ये आलो आहे, क्या सुनने काय पंडितजी. म्हणजे आता इतने दूर आहे तर काही संसाराचं ऐकायची इच्छा नाही. म्हणजे संसाराचा संग सुटला, सत्संगात आले आणि जीवाचे काम केल्यामुळे स्वाभाविकच गुरुमुखातून आलेलं ज्ञान याच्या हृदयामध्ये प्रगट होऊ लागतं. ही जी क्रिया आहे ही क्रिया ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने, ब्रह्मसाक्षात्काराच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. पण अश्रद्धावान असेल, अभक्त असेल तर स्वाभाविकच तिथे मात्र त्याला ही अनुभूती येणार नाही. मग त्याला शब्द असा येतो की तैसा हृदयामध्ये मी राम. हृदयामध्ये मी काय रूपाने आहे? कृष्ण नाही आहे इथे. मी हृदयस्थ जो आत्मा राम आहे. तिचा शब्द काय येतो? हृदयस्थ कोणी? आत्मा कृष्ण. कृष्ण आत्मा म्हणत नाही. म्हणण्याची पद्धत पण अशीच आहे. तैसा हृदय म्हणजे हृदय आकाश. हृदय म्हणजे काय शब्द आहे? हृदय म्हणजे हे आपलं शारीरिक हृदय नाही आहे. हृदय
आकाश आहे. तैसा हृदयामध्ये मी राम हा म्हणतोय. आत्मा का म्हणतोय? या हृदयामध्ये मी राम रूपाने वसतोय. राम 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 माहिती आहे आपल्याला नामस्मरणाचं काय म्हणतोय. ही क्रिया भक्तीने जेवढी सहज प्राप्त होते तेवढी योगाने होत नाही लवकर. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. सर्व सुख इंद्रियांची म्हणजे विषयामध्ये वाटणे तुला सुख तिथं आराम करतात. जिथं तसा मी हृदयस्थ असणारा राम. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. परंतु काय करावं? संसारी माणसं, भ्रांत माणसं विषय सुखालाच खरं म्हणतात. त्यामुळे त्यांना ही अनुभूती येत निरंजन अवस्थेमध्ये. आता पुढे जाऊया. आपण पाहिलं निरंजन अवस्था ही ब्रह्मसाक्षात्काराची अवस्था आहे. म्हणजे आधी आत्मसाक्षात्कार कळावा आणि नंतर ब्रह्मसाक्षात्काराचा मार्ग धरावा. तिथे निरंजन अवस्था प्रगट होते. मगाशी आपण हे पाहिलं की हृदयामध्ये राम आहे. हृदयामध्ये राम आहे. ती ओवी विसरू नये. तैसा हृदयामध्ये मी राम. म्हणजे हे रामच डिक्लेअर करतायत. हे प्रत्यक्ष भगवंत डिक्लेअर करतायत. गीतेमध्ये कृष्ण सांगतोय की प्रत्येकाच्या हृदयस्थ मी रामरूपाने राहतो. इथं कृष्णरूपाने राहत म्हणत नाही येते. याला काहीतरी महत्त्व कारण असलं पाहिजे की हा र म्हणजे काय, म म्हणजे काय. रमते येते रामा. जिथं रममाण होत आहे तर तो राम का? का हा राम म्हणजे हे प्रकाश बीज आहे. हे काय आहे? प्रकाश आहे. ज्याच्यामुळे सर्व विश्व प्रकाशित होतं, ज्याच्यामुळे हा देह प्रकाशित होतो त्याला राम म्हणतात. राम राम म्हणता रामची होईजे आणि काय म्हणतात पदवी घ्यायची. रामाची पदवी प्राप्त करायची. रामाची कोणती पदवी आहे असा प्रश्न आहे. रामाची पदवी कोणती आहे? निरंजन अवस्था ही रामाची पदवी आहे. मगाशी प्रमाणे राजयोगाची परमोच्च अवस्था ही रामाची पदवी आहे. मगाशी प्रमाणे जीवनमुक्त अवस्था ही रामाची पदवी आहे. पण परफेक्ट शब्द ज्याला वेड आहे परफेक्शनचा 100% तुकारामांसारखं म्हणता आलं पाहिजे की तेथे राहू निरंतर. निरंजने आम्ही बांधी आले घर तेथे राहू निरंतर हा शब्द कळला पाहिजे. म्हणजे मगाचा आपण पाहिला की वैकुंठवासी होतो. आत्मसाक्षात्काराने माणूस काय होतो? वैकुंठवासी होतो. एखादा ब्रह्मलोकात जातो म्हणजे सत्यलोकात. एखादा शिवलोकात जातो. म्हणजे कोणी वैकुंठवासी आहेत, कोणी शिवलोकात शिववासी आहेत, कोणी सत्यलोकात म्हणजे ब्रह्मदेव जिथं राहतात त्या लोकात आहेत. पण हे सगळे वासी आहेत. हे सगळे काय तिथे वसन म्हणजे राहणार आहेत. मग त्यांना काळावर मात येते. त्यांना काय येते? म्हणजे त्यांच्या मागचं जन्म आणि मृत्यूचं फेरा चुकला. ऐका शब्द काय कळा? जन्म आणि मृत्यूचा फेरा. त्यांना पशु पक्षी इत्यादी काही व्हावं लागत नाही. त्यांना जन्म मृत्यू या फेऱ्यात चुकले तरीही एक शब्द राहिला तो म्हणजे हा. ऐका जाणीव नेणीव भगवंती नाही हा शब्द आला. जाणीव म्हणजे ज्ञान सोपं होऊ. नेणीव म्हणजे अज्ञान. जाणीव नेणीव भगवंती नाही. हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. हरिपाठातच अभंग का तुम्ही? जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. हरी उच्चारल्यामुळे सदैव हरी उच्चारल्यामुळे. आणि हरीची व्याख्या दिली आहे एक हरी आत्मा. हरीची व्याख्याच काय आहे? हरी म्हणजे आत्मा. तुझ्या हृदयस्थ असलेलं रामाचं जे चैतन्य यालाच रामचैतन्य म्हणजे आत्मा म्हणतात. होय मग हा हरी आहे. नारायण हरी उच्चार नामाचा. तू हरी नामाचा उच्चार केल्यामुळे आणि त्या उच्चारामुळे तेथ कळी काळाचा रीघ नाही. हां इथं शब्द काय आला? कळी काळाचा. काळाचा नाही म्हणले. ज्ञानोबाने शब्द काढतात ते असं म्हणतं का तेथ काळाचा रीघ नाही. नाही ही भक्तीमध्ये परमोच्च अवस्था वर्णन करतात. ही निरंजन अवस्थेचं एक वर्णन आहे की तेथ कळी काळाचा रीघ. रीघ म्हणजे पाठलाग नाही आहे. म्हणजे मगाशी सांगितल्यामुळे लक्षात येतं. समजा वैकुंठात एखादा गेला अभ्यास करून आत्मसाक्षात्कारी होऊन वैकुंठ. मगाशी सांगितल्यामुळे तो चतुर्भुज होतो. तो नारायणासारखा दिसणार आहे पण नारायण स्वरूप झाला नाही.
म्हणजे सायुज्य मुक्ती पावली तरीही त्याला तिथे शाप आहे, वरदान आहे. आपण कथा ऐकलेल्या आहेत की तिथे कोण गेलं ते आणि त्या दोघांना सनत काय ते दोघंजण होते ना, हां, त्यांना शाप भोगावा लागला. त्यांच्यासाठी दशावतार भगवंताला घ्यावे लागले. म्हणजे तिथेही वरदान शाप हे शब्द आहेतच. शिवलोकात गेला, प्रत्यक्ष महादेवांना पण शाप वरदान भोगावे लागलेत. तेही कोणाला तरी वरदान देतात, त्यांनाही कोणीतरी शाप देतं. असाही प्रकार शिवलोकाच्या कथेमध्ये ऐकलेला आहे. ब्रह्मलोकाचं पण तीच परिस्थिती आहे. असं ऐकलं आहे आपण की वेदामध्येच जास्त कॅल्क्युलेशन येतं की 4000 युगाचा, आधी युग म्हणजे केवढं मोठं, एक उदाहरण सांगितलं आहे. 4000 युगाचा एक दिवस आहे ब्रह्मदेवाचा आणि 4000 युगाची एक रात्र आहे. आता एवढे दिवस त्याला सत्यलोकात मुक्काम करायचं आहे, एवढे दिवस त्याला सत्यलोकामध्ये, हां, असं ऐकलं आहे मी किंवा वाचलं आहे की रामकृष्ण परमहंस आदल्या जन्मी सत्यलोकात गेले. आदल्या जन्मी ते तिथं स्थिर राहिले. अंगुष्ठ मात्र दर्शन असं ऐकलं असेल कधी अध्यात्मात कोणी, हे अंगुष्ठ मात्र दर्शन तिथं असं सत्यलोकातलं. ते राहिले तिथे. पण नंतर लक्षात आलं, अरे ही फसगत झाली. ही काय झाली म्हणजे मी निरंतर निराभासी तुकारामांच्या अभंगाप्रमाणे झालो नाही. मी निरंतर इथं राहू शकत नाही. का नाही निरंतर राहू शकत असा प्रश्न विचारला पाहिजे. अध्यात्म हे तर्कावर आहे. ऐका, ब्रह्मलोक, शिवलोक आणि वैकुंठ यांना हे मायेच्या अधीन नाही आहेत. हे मायेच्या अधीन नक्की नाही आहेत. पण आहे काय तिथे, पण जेव्हा आकाश तत्वाचाही लय होतो, महद आकाश, आणि प्रलयाची जशी प्रोसिजर, कारण प्रसव पद्धत जशी आहे, एकातून एक आलं, ही प्रसव पद्धत, तर ती अतिप्रसव म्हणजे माघार जायचं. कशातून काय आलं ते शोध घ्यायचं जायचं. मग त्यावेळेला जेव्हा संपूर्ण विश्वाचा प्रलय होणार आहे, संपूर्ण विश्वाचा, मग त्यावेळी शिवलोकही राहत नाही, त्यावेळी ब्रह्मलोकही राहत नाही, त्यावेळी वैकुंठ पण राहत नाही. या तिघांचं जे स्वयंभू स्थान आहे, म्हणजे नारायणाने स्वतःच्या वेगळ्या शक्तीद्वारे वैकुंठ निर्माण केलं, महादेवांनी स्वतःच्या वेगळ्या शक्तीद्वारे कैलास निर्माण केला, आणि ब्रह्मदेवाने स्वतःच्या वेगळ्या शक्तीद्वारे सत्यलोक, की माझे भक्त इथं स्थिर होतील. पण ते स्थिर जरी झाले तरी त्यांना पुढच्या प्रलयानंतर जन्माला यावं लागतं. त्यांना पुढच्या प्रलयानंतर परत यावं लागतं. म्हणजे त्या प्रोसेसमध्ये आले ते काय आले, त्या प्रलयानंतर तो साधक, नीट समजून घ्या, तो सिद्ध पुरुष म्हणजे ब्रह्मलोकातच स्थिर राहिला तर ब्रह्माचाच अंत होणार आहे. ब्रह्माचाच म्हणजे तो जास्तीत जास्त ब्रह्मापर्यंतच पोचला, शिवलोकात गेलेला शिवापर्यंतच पोचला, आणि नारायणात गेलेला इथे वेगळा नारायण आहे. मग असं असतानाही कृष्णाने स्वतः डिक्लेअर केलं बा कथेमध्ये, भागवत ज्यांनी ऐकलं आहे, कृष्णाने स्वतः सांगितलं मी नारायण आहे, मी काय. पण तरीही अर्जुनाला घेऊन ते सर्व लोकांच्या पलीकडे गेले, सर्व लोकांच्या पलीकडे, आणि अर्जुनाला वेगळा तिथं विष्णू दाखवला. हे स्वतः विष्णुरूप असूनही तिथं बसवलेला परत विष्णू वेगळा दाखवला. काय याचा अर्थ आहे की बाळ, हा कृष्ण जरी नारायण स्वरूप आहे, कृष्ण काय, पण या कृष्णाच्या देहाला पण मृत्यू येणार आहे. या कृष्णाच्या देहाला मृत्यू निश्चित येणार आहे. त्यामुळे तू या देहावर प्रेम करू नको. मग मी भले नारायण स्वरूप होईल, मी काय होणार आहे, कृष्ण सोडल्यावर मी काय होणार, परत माझ्या स्वरूपात मी जाणार. पण या नारायणाला पण अंत आहे. नाही, नारायणाला पण, त्याला कळी काळ शब्द काय, कळी काळ, हे काळाच्या पलीकडे गेलं. कळी म्हणजे माहिती आहे, एखाद्याची कळ दाबणे. आपण कळीचा नारद असं शब्द ऐकलेला आहे. म्हणजे मुख्य युक्ती ज्याला माहिती आहे, मुख्य युक्ती ज्याला, त्याला कळीचा नारद असे शब्द आहेत. की मग तसा या काळालाही कंट्रोल करणारा, या तिन्ही लोकांना, ब्रह्मलोक, वैकुंठलोक आणि शिवलोकालाही कंट्रोल करणारा असा एक कळी काळ आहे. हां, या कळी काळाच्या पलीकडे परमात्मा राहतो. ते परमात्मा तत्व कसं आहे असं जर विचारलं तर त्याचं वर्णन असेल, शक्ती ही तमरूपात असते. आपल्याला शब्द अंधकार कळतो म्हणून ते वर्णन केलं. ती शक्ती कशा रूपात आहे, तम. आणि ज्याची शक्ती, तो जो शक्तिमान परमात्मा, तो मात्र निर्गुण, निराकार, निराभास,
निरंतर, निरंजन या अवस्थेत आहे, पण एकच आहे, त्याच्याकडे ज्ञान आहे. त्याच्याकडे काय आहे? हां, म्हणजे आता अज्ञानाची व्याख्या कळते. म्हणजे जो साधक, जो सिद्ध पुरुष स्वतःच्या ठिकाणचा आत्म्याचं ज्ञान प्राप्त केल्यावर स्वतःच्या ठिकाणचा राम, आत्माराम याच्याशी समरस झाल्यानंतर विश्वामध्ये असलेल्या निर्गुण, निराकार, निरालंब, अव्यक्त इत्यादी शब्दामध्ये असलेल्या शक्तीच्या तेजोमय रूपात जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत त्याला ब्रह्मसाक्षात्कार झाला असं म्हणता येत नाही. त्याची बुद्धी ज्ञानोबरांनी वर्णन केल्यामुळे मती ऐसी मती जयाची स्थिर. आश्चर्य आहे, देहात आहे. आमचे सद्गुरू नाना महाराज तराणेकर, आमचे वडील डॉक्टर बाळकृष्ण त्र्यंबक शाळीग्राम हे सगळे ब्रह्मसाक्षात्कारी झाले. हे काय झाले? सगळे ब्रह्मसाक्षात्कारी झाले. आत्मसाक्षात्कारापर्यंत ते रमले नाही. आत्मसाक्षात्कार तर त्यांना कधीच प्रगट झाला. ओंकार प्रगट झाला, सोहम ध्यान लागायला लागलं. हे सगळं आत्मसाक्षात्काराच्या खुणा कधीच प्रगट झाल्या. पण त्यानंतरही ते काही वर्ष स्थिर राहून पुढचा टप्पा गाठण्यासाठी धडपडत राहिले आणि त्यांनी देहात असतानाच ही निरंजन अवस्था प्राप्त करून घेतली. त्याला म्हणायचा की कळी काळावरती मात होत नाही तोपर्यंत ब्रह्मसाक्षात्कार झाला असं म्हणता येत नाही. म्हणजे याची देही, याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा याच्या पलीकडे अवस्था गेली. मुक्तीचा सोहळा तरी कशाला? मुक्त होणे म्हणजे आधी कबूल करणे की मी बद्ध आहे. मी मुक्त झालो म्हणजे काय? मी आधी काय झालो? बद्ध आहे. मुक्तोहम, मुक्तोहम. मगाशी म्हणायचे सत्पुरुष म्हणजे याच्या पलीकडे काय असं का? हो म्हणलं असतोच. मुक्तोहम म्हणजे तुम्ही कबूल करताय काहीतरी अस्तित्व आहे, संसाराचं अस्तित्व आहे, त्याच्यातनं तुम्ही मुक्त झाला. म्हणजे काहीतरी एक आहे हे डोक्यातलं अजून गेलं नाही. म्हणजे आपण जोपर्यंत सोहम ध्यानात जाऊन सोहम वृत्ती आणि सोहम सिद्धी, आता हे 3 नवीन शब्द तुम्ही सांगितले गुरुजी. हो, निरंजन अवस्था अनुभवण्यासाठी आधी सोहम ध्यान काय लागायला लागतं? आधी सोहम ध्यान, मग सोहम वृत्ती. अनुभूती काय येते? आधी सोहम वृत्ती, की या विश्वामध्ये परमात्माच कसा भरलेला आहे. या विश्वामध्ये परमात्माच कशा पद्धतीने अनुस्यूत अखंड असा परमात्माच भरलेला आहे. ही सोहम वृत्ती तो धारण करतो साधक आणि मग तो सोहम भावात जातो. त्याला म्हणतात सोहम सिद्धी. त्याला काय म्हणतात? हे 3 शब्द कळले. पहिला शब्द कळला म्हणजे सोहम ध्यान, मग कळलं सोहम वृत्ती, मग कळलं सोहम भाव आणि मग कळलं सोहम सिद्धी. ही सोहम सिद्धी प्राप्त व्हावी लागते. ज्ञानेश्वरीमध्ये याच्यावर अनेक ठिकाणी शब्द आलेला हा की नेमका सोहम सिद्धी म्हणजे काय. आता शब्द आला की हे निरंतर, निरंजन असे जे अभंगात शब्द आले त्याच स्थिर होतात. म्हणजे नेमकं काय होतं? त्याच्यासाठी मगाशी शब्द दिला जाणीव नेणीव भगवंती नाही. नेणीव म्हणजे सांगितलं अज्ञान. नेणीव म्हणजे काय? काय जे काही भगवंताला सोडून आहे ते सगळं काय आहे? अज्ञान आहे. एका वाक्यात आहे. अज्ञानामध्ये काय आहे? अंधकार आहे. अज्ञानातलं कितीही विज्ञान तुम्ही समजावून घेत गेलात, अज्ञानातलं विज्ञान म्हणजे आधी अज्ञान आहे. आधी काय? सगळा अज्ञान आहे आणि त्यातलं कार्यकारण भाव शोधतोय. म्हणजे हा अज्ञानातलं काय शोधतोय? विज्ञान शोधतोय. तरी त्याला ज्ञानप्राप्ती होत नाही. तरी त्याला ज्ञानप्राप्ती होत नाही. कारण ज्ञानाची व्याख्या अध्यात्मात फिक्स आहे. जो स्वतःलाही जाणतो आणि इतर सगळ्या गोष्टीलाही. विज्ञानामुळे तुला इतर गोष्टी जाणता येतील, कशातून काय येतं. पण त्या विज्ञानाच्या आणि अज्ञान जोपर्यंत जात नाही, विस्मरण जोर होत नाही त्या अज्ञानाचं आणि विज्ञान युगाचं, तोपर्यंत ज्ञान प्रगट होत नाही. असं प्रगट झालेलं ज्ञान ज्याला आत्मज्ञान म्हणतात. हे आत्मज्ञान झाल्यावरही आता जाणीव म्हणजे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, नेणीव म्हणजे अज्ञान विज्ञानासहित. म्हणजे आधी अज्ञान बाजूला करायचं, मग विज्ञानही म्हणजे जी साधना केली ती पण बाजूला करायची. अज्ञान गेलं, कशाच्या आधारे गेलं? विज्ञानाच्या आधारे. काय प्राप्त झालं? ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे आता अज्ञान पण घालवलं, विज्ञान पण घालवलं, राहिलं काय? ज्ञान. पण ज्ञान कोणाचं?
असा प्रश्न आला. ज्ञान ज्ञेयाचं, ज्याचं ज्ञान आहे त्याच्याशी तू ते आहेस अशी तुझी एकरूपता आली का? आणि जर आली तर ती ब्रह्मसाक्षात्काराने अशी विश्वामध्ये तुला अनुभवता आली का? एवढी मोठी अवस्था प्राप्त झाली की ओळखायचं, त्या सत्पुरुषांनी ओळखायचं की आपण निरंजन अवस्थेमध्ये स्थिर होत आहोत. म्हणजे आता काय कळलं? कळी काळावरती आता का नित्य ज्ञानोबांचे शब्द आहेत हरिपाठातले, सोपे वाटतात पण अर्थ किती गंभीर. नित्य कळला शब्द, आता आपण काय केलं? नित्य निरंजनात मी राहतो. तुका म्हणे मी झालो नित्य शुद्ध. काय म्हणे? तुका म्हणे मी झालो नुसता शुद्ध शब्द म्हणत नाही आहेत. मी कसा आहे? नित्य शुद्ध आहे. भगवंत कसा आहे? नित्य शुद्ध आहे. परमात्मा कसा आहे? नित्य शुद्ध आहे. आत्मा कसा आहे? नित्य शुद्ध आहे. तो कधी अशुद्ध होतच. त्या अवस्थेला तुकोबा राय म्हणतात मी पोचलो. मग तसं नित्य सत्य मीत, सत्यमीत. आत्मा तर अप्रमेय आहे. आत्मा काय झाला? कळला. त्याला मित म्हणजे मोजता येत नाही. मग त्याला मोडण्याचा एकच शब्द सापडला, सत्य. काय शब्द आहे तो? सत म्हणजे निरंतर आहे. कालही होता, आज आहे, उद्या असणार वगैरे अशा तत्व आहे ते. नित्य सत्य मीत हरिपाठ जासी, असा हरीचा पाठ पुरावा म्हणजे अनुभव ज्याला रोज करता येतो. कळी काळ त्यासी न पडे दृष्टी. कळी काळाच्या तो दृष्टीला पडत नाही, कारण तो साक्षात भगवंतच आहे. तो काय? साक्षात देहीचं परब्रह्म अशा अवस्थेमध्ये तो आलेला असतो. आता प्रश्न असा आहे, मगाशी आपण राहिलं की हे कोणता अभ्यास आहे असा की मला याप्रमाणे जाता येईल. हा महत्त्वाचा आपल्यासाठी विषय आहे. निरंजन अवस्था कळली, कुठपर्यंत टप्पा झेप घ्यायचा आहे तेही मला कळलं. पण हे मी जर योगाच्या आधारे करायला लागलो तर मला किती शक्य आहे? तर प्रश्न मग मोठे अवघड शब्द अजून ॲड करावे लागतात. योगाच्या आधारे करण्यासाठी आधी लय क्रम, आधी काय अभ्यास करावा लागतो? लय. म्हणजे आधी काहीतरी योगासनं शिक, मग कुठलं तरी एक आसन पक्कं कर. मग हल्लीच्या भाषेत फक्त योगासनं म्हणजे आरोग्य एवढाच अर्थ काढला आहे. हा फार मर्यादित अर्थ आहे. योगासनं म्हणजे आरोग्य हा मर्यादित अर्थ आहे. असं काही पूर्वीच्या योग्यांना अभिप्रेत नव्हतं. ज्यांनी योगासनं शोधली, ज्या परंपरेमध्ये हे योगासनं आली, त्यांना केवळ आरोग्य एवढंच काही अपेक्षित नाही. त्यांना कारण शरीराचं आरोग्य माहिती आहे, टिकत नाही. शरीराचं आरोग्य किती प्रयत्न केला तरी आज ना उद्या जाणार आहे. प्रत्येकालाच वार्धक्य आहे, प्रत्येकालाच म्हातारपण आहे, प्रत्येकाला रोगराई होणार आहे. म्हणजे एवढाच काही त्याचं उद्दिष्ट असू शकत नव्हतं. मग काय कळायला लागतं? आता मोठं शास्त्री आहे, आता मला कळायला पाहिजे मन माझं कुठे जाईल, मन माझं शांत कसं होईल. हा सगळ्यांनाच पडणारा नेहमीचा प्रश्न. आधी योगाच्या भाषेत उत्तर देतो आपण निरंजन अवस्थेकडे जाण्याचा, की अर्थातच तो अवघड मार्ग आहे हेही सांगून देतो. आधीच काय सांगितलं? तो अवघड आहे. कारण आधी मन कुठे जातं, कसं जातं? तर सोपं उत्तर आहे मन आणि पवन. मन म्हणजे मन आणि वायू, मन आणि प्राण हे दोघंही भाऊ एकत्रच नांदत असत. मन आणि प्राण हे दोघंही भाऊ सख्खे एकत्र नांदत असतात. दोघांचा लय एकाच वेळी होऊ शकतो, दोघांचा लय एकाच ठिकाणी होतो. म्हणजे मन आणि पवन शब्द काय आला तर प्राणाला शब्द काय पडला? आपण प्राण. प्राण म्हणजे मन म्हणजे माहिती आहे, नाही तर मन म्हणजे काय हाच प्रश्न येतो. मन म्हणजे माझे विचार करण्याची पद्धत, संकल्प विकल्प वेगवेगळे शब्द जे वापरतो. मी हे करीन, मी ते करून, मला असं वाटतं, मला तसं वाटतं, माझं काय चुकलं. ही जी वाक्यरचना आहे हे सगळे मनाचे खेळ. हे सगळे काय आहेत? मनाचे खेळ. मग हे मन कशाच्या आधारे जास्त कार्यरत होतं? अर्थातच प्राण ही शक्ती आहे, त्याच्यामागे काय आहे? तसं मन पांगळं आहे. तसं मन काय म्हणतात? पांगळं आहे. आणि इंद्रिय आंधळी आहेत. इंद्रिय काय आहेत? आंधळी. म्हणजे हे मन रूपी पांगळं भूत इंद्रियांच्या खांद्यावर बसतं, आंधळ्यांच्या. आणि ते त्या इंद्रियांना सांगतं डावीकडे चल, उजवीकडे चल, डावीकडे चल, उजवीकडे चल. आणि हे आंधळं म्हणजे इंद्रिय म्हणजे शरीर पुढे पुढे जात असतं. जसा ज्ञानाचा विषय येतो, सूर्योदय उगतं, तसं या मनाचे डोळे जातात. म्हणजे हे पण आंधळं होतं. म्हणजे आता आंधळं म्हणजे पांगळं आंधळ्याला मार्ग दाखवतं.
आणि मध्ये त्याचे पण डोळे जातात. कधी? जेव्हा गुरु भेटतो त्यावेळी. जर सूर्योदय झाला, ज्ञानप्राप्ती झाली, तर स्वाभाविकपणे मनाचं काही कार्य राहणार नाही. पण हे मन कशाच्या आधी इंद्रियांना शक्ती लावतं? प्राणाच्या आधारे. इंद्रियांमध्ये जर प्राणच नसेल, आपण म्हणतो माझी HP कमी झालं आहे, म्हणजे मला प्राणवायू घ्यायची शक्ती कमी झालेली आहे. म्हणजे जर मला प्राणवायू घेता येत नसेल, अशी यंत्रणा आतमध्ये शरीरात नसेल, तर मन कितीही गेलं तरी इंद्रिय जाऊ शकत नाहीत. म्हणजेच जर मला प्राण कंट्रोल आला तर मनाला कंट्रोल करता येईल, किंवा मनाला कंट्रोल करता आलं तर प्राणही कंट्रोलमध्ये येईल. म्हणजे आता कळलं मला, योगामध्ये असताना मन आणि प्राण यांचं मला कुठेतरी ऐक्य करता आलं पाहिजे. ती कोणती जागा आहे असा प्रश्न येतो. ती जागा योगी लोकांना एकच सापडली, ती म्हणजे या संपूर्ण शरीरामध्ये आधारभूत असलेली एक नाडी आहे. एक नाडी म्हणजे एक वायर आहे, एक पोकळी आहे. असा मार्ग आहे जो डायरेक्ट माझ्या नाकडहाडातून पाठीच्या कण्याच्या तळाशी असलेल्या ट्रायंग्युलर पूर्ण असलेला जो हाड आहे, तिथून तो डायरेक्ट ज्याला आपण स्पायनल कॉर्ड सारखा म्हणतो तसा तो मेंदूपर्यंत जातो. म्हणजे माझ्या कमरेपासून मेंदूपर्यंत बुद्धीकडे जाणारा एक मला डायरेक्ट मार्ग माहिती आहे, की जिथे पोकळी आहे, जिथे काय आहे. म्हणजे कोणी म्हणेल मग तो जो स्पायनल कॉर्ड दिसतो आतमध्ये पाठीच्या कण्यामध्ये असलेला, ती म्हणजे सुषुम्ना का? ऐका, त्याचं उत्तर तसं देता येणार नाही. तसं उत्तर न आहे, कारण त्याचं उत्तर अवकाश आहे. कुंडलिनी म्हणजे काय? ती सुषुम्नाची ती पोकळी आहे, ती काय. मग अशा त्या पोकळीमधून, अशा त्या नाडीमधून हे कधी जमतं? ते मन आणि प्राण एकाग्र करून. म्हणजे काय? आयदर मनाला एकाग्र कर, नाही तर प्राण तरी ताब्यात घे. म्हणजे वेगवेगळे आसनं करून प्राणायाम कर, प्राण कुंभक कर. हे अनेक वर्षाची काय म्हणतात त्याला शक्ती लागते यासाठी. मग प्राणाने कुंभक केला की तेवढ्या वेळापुरतं मनही तिथं स्थिर होईल. योगाचा मार्ग चालला आहे. प्राणाद्वारे मन प्रत्येक केंद्रावरती, म्हणजे पाठीच्या कण्यातल्या पार्टवरती एकाग्र करत करत गेला तर हळूहळू मन प्राण एकरूप होऊन ही शक्ती जागृत होते. ही काय जागृत होते? कारण त्या शक्तीला आता असं कळतं की अच्छा, मी बाहेर बघणं, बहिर्मुखीपणा सोडलेला आहे. कुंडलिनी शक्ती जागृती काय कळते त्या? की बहिर्मुखी नाही, मी बाहेरचा काही विचार करत नाही. डोळे झाकलेले आहेत, इंद्रियांना शांत केले, मनाने मला काही नको आहे, आणि प्राण मी कंट्रोल केला आहे. अशा वेळेला ती शक्ती खडबडून जागी होते आणि त्या शक्ती ज्ञानमयी असते. ती काय असते? ज्ञानमयी. मग अशा इलेक्ट्रिसिटीला सगळी उपकरणं जागी केलेली आहेत, ती उपकरणं आपापले काम करत आहेत. सगळी उपकरणं जर बंद केली तर काय होणार? तर तो प्रवाह जिथून आला आहे तिकडेच जायला लागेल त्याला. तो प्रवाह जिथून आला त्याच दिशेने त्याला जावं लागेल. या पलीकडे दुसरी कोणती गती नाही आहे त्याला. म्हणजे तशी माझी इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त याचं जे कार्य आहे ते मी जर बंद केलं, चित्तामध्ये भगवंताचं चिंतन केलं, हा आपला योगाचा मार्ग चालला. म्हणून आपण फक्त मन आणि प्राणावर बोललो. मी आत्ता बुद्धी आणि चित्तावर बोललो पण नाही, कारण योगामध्ये आधी हे जमायला लागतं. इथे जमतात 80% लोकांची दमछाक होते. त्यांना मन आणि प्राण एकत्र करून कुंडलिनी म्हणजे सुषुम्नेमधून नेता येत नाही. त्यामुळे कुंडलिनी शक्ती जागृत होत नाही. मग कुठल्या तरी सत्पुरुषाची मदतीने शक्तिपात दीक्षा घेतात. ते काय करतात? शक्तिपात दीक्षा. पण शक्तिपात दीक्षा जरी घेतली, जोपर्यंत तुमचं मन आणि प्राण म्हणजे त्या शक्तीच्या सहवासात राहतात तोपर्यंत तेवढं उन्नयन होईल. पण पुढचा अभ्यास जमत नाही. काही प्रमाणात अनुभूती येतात, काही प्रमाणात अनुभूती. म्हणजे कोणाला डोल येईल, कोण उड्या मारेल, कोणाचं काही काळ देहभान जाईल, कोणाला आरती चालू असताना तेवढ्यापुरतं देहभान येईल, कोणाला एखादं प्रवचन ऐकताना तेवढ्यापुरतं देहभान येईल. पण त्याची चित्त, अहम, बुद्धी याचं ट्रेनिंग नसल्यामुळे ते झालेलं मन म्हणजे थोडंसं उन्मन, उच्च अवस्थेला गेलेलं मन परत खाली देहावर येतं. म्हणून याला कोणता मार्ग सापडला असं जर विचारलं, म्हणजे मगाशी सांगितलं, आता आधी योगातला विषय पूर्ण करून मन आणि प्राण सुषुम्नेमार्फत ऐका जर लय पावले, शब्द काय आला आता?
लय म्हणजे मन बुद्धीमध्ये लय पावलं पाहिजे, म्हणजे विवेकाच्या ताब्यात मन जायला पाहिजे आणि मनाने शून्य विचार केला पाहिजे. अशा अवस्थेमध्ये जर स्थिर राहिला साधक तर शक्ती जागृत होते आणि ती शक्ती ब्रह्मरंध्रापर्यंत त्याला हळूहळू प्रवास करून नेते. पण या मार्गात अनेक अडचणी तयार होताना अनुभव आहे आणि सगळ्यांची प्रचिती पण तशीच आहे. हे काय एका दिवसात घडणारं काम नाही, त्याला अनेक वर्ष प्रॅक्टिस करावी लागते. मग त्यापेक्षा याला काही चांगला आणि सोपा मार्ग आहे का? आता ही कुंडलिनी शक्ती मग अशा योग मार्गातून जेव्हा वरती जाईल तिची उष्णता तयार होते. तिची काय तयार होते? उष्णता तयार होते. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे शरीरावरती परिणाम दिसू लागतात. त्याला अग्नी म्हणतात. त्याला काय म्हणतात? अग्नी. ती अग्नी सहन न झाला तर मग अंगाला खास सुटणे, कारण तुम्ही परत समाजात राहता, तुम्ही लोकांच्यात राहता. ती अवस्था वाढली की त्या कुंडलिनीला त्या उष्णतेला जायला वाव द्यावा लागतो. बऱ्याच वेळा आमच्या इथं साधकांना मुलींना काय करावं लागतं? गार पाण्याने पुसून काढावं लागतं अंग. गार पाण्याने अंग पुसून काढायची, ती आग सहन होत नाही. हीच उष्णता परिपूर्ण झाली की त्याला म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो ने जे पाप. म्हणजे याच अवस्थेला पाप पुण्य संपायला लागतं. म्हणजे अजून साक्षात्कार किती पुढे हे कळतं आपल्याला. अशा अवस्थेत साधक आला की त्याला पाप पुण्याच्या पलीकडे तो जातो. ही अवस्था त्याला हळूहळू प्राप्त व्हायला लागते. पण आपल्याला उपाय काय की हे आपल्याला याच्या पलीकडे जायला पाहिजे. मग हा मार्ग योगाचा आता काय राहिला आपल्याला मागे? चित्त, बुद्धी, अहम. हे योगाद्वारे पकडणं फार अवघड आहे. कुठल्याही योगासनाने, कुठल्याही योगाचा अभ्यास केल्याने आता तुम्हाला निरंतर चिंतन म्हणजे भक्तिमार्गातच यावं लागतं. निरंतर चिंतन म्हणजे अर्जुना समत्व चित्ताचे. अर्जुना हे समत्व चित्ताचे, चित्ताच्या ठिकाणी समत्व येणं हे सार जाणं योगाचे. या जगातला कोणताही योग असला, अष्टांग योग असो, हठयोग असो, लय योग असो, निरालंब योग असो, कोणताही नावदा कुंडलिनी योग असो का शेवटी याला भक्तियोग असो, सगळ्यामध्ये ही गोष्ट कॉमन आहे, चित्ताची समता. अर्जुना समत्व चित्ताचे हे सार जाणं योगाचे. त्यांनी काय असं म्हणलेलं नाही फक्त हठयोगाचे, असंही म्हणलेलं नाही अष्टांग योगाचे. या जगातला कोणताही योग म्हणजे भगवंताशी एकरूप होणे. भगवंताशी एकरूप होण्यासाठी या भ्रुकुटी मध्यामध्ये चित्ताची समता प्रस्थापित व्हायला पाहिजे. आता हे नुसते शब्द कळले. चित्ताचं समत्व म्हणजे काय? चित्ताचं समत्व म्हणजेच मन आणि बुद्धीचं ऐक्य आधी. मन आणि बुद्धी आधी म्हणजे विवेकाच्या ताब्यात मन यायला पाहिजे. पहिलं काय क्रिया व्हायला पाहिजे? विवेकाच्या ताब्यात मन आलं, मग आता चित्ताचं समत्व बघू. मग एकदा मन आणि बुद्धी हे विवेकाच्या ताब्यात आहे. म्हणजे विवेक म्हणजे माहिती आहे कोणत्या वेळी काय करावे, कसं करावे, वेअर टू स्टॉप, अतिरेक न करणे, संयमित जीवन जगणे, हा सगळा विवेकाची अंग आहेत. मग अशा इंद्रिय विवेकाच्या म्हणजे बुद्धीच्या ताब्यात मन आणि मनाच्या ताब्यात इंद्रिय. मग आता तिघांचं काम काय राहिलं असा प्रश्न आहे. मनाने काय करायचं? नामस्मरण घ्यायचं, जय नाना शिम नाना, जय नाना शिम नाना. बुद्धीने काय करायचं? विचार करायचा, मला सत्संगात जायचं आहे, मला प्रवचन ऐकायचं आहे, मला श्रवण करायचं आहे. म्हणजे सदैव विचार, अध्यात्माचा गुरूंविषयी विचार करणे हे मन बुद्धीचं झालं. इंद्रिय कुठे वळणार? इंद्रिय सत्संगाकडेच जाणार, सदाचार करणार, कोणाला पीडा देणार नाही. म्हणजे मला जमलं इंद्रिय लय, इंद्रिय मनात, मन बुद्धीत. आता मला सगळ्यात अवघड विषय आहे, तो सगळ्यांना त्रास देतो, म्हणजे चिंतन. तो काय त्रास देतो? चिंतन. आता एवढं जमल्यावर पुष्कळ साधक असा कंट्रोल करू शकतात. जे अध्यात्मात प्रयत्न करतात त्यांना इथपर्यंत जमू शकतं. पण अवघड विषय जातो चिंतन. आणि चिंतन कसं व्हायला पाहिजे, कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, म्हणजेच चित्ताचं कार्य काय ते कळलं पाहिजे. इथे साधकाच्या एका चित्तामध्ये आधी आणि मग मनामध्ये पूर्वसंस्कारामुळे काय होतं? पूर्वसंस्कारामुळे, पूर्वी केलेल्या पापकर्मामुळे, पूर्वी केलेल्या चुकीच्या कृत्यांमुळे, पूर्वी केलेल्या विस्मरणात केलेल्या देहभोग घेतल्यामुळे त्याच्या ठिकाणी एक साठा आहे. त्याच्या ठिकाणी काय एक, आणि ते साठा बिंदू रूपात आहे.
म्हणजे आपण सिलेक्ट केलं की ते बाहेर येतं, सिलेक्ट केलं की ते बाहेर येतं. त्याला चित्त म्हणतात. त्याला काय म्हणतात? म्हणजे ते कसं होतं, उदाहरणार्थ मी वयाच्या 15व्या वर्षी समजा एक गाणं ऐकायला लागलो, कोई हमदम ना रहा कोई सहारा ना रहा. हे किशोर कुमारचं गाणं समजा आम्ही 16व्या वर्षी ऐकलं, त्याचा अर्थ वेगळा वाटू लागला चित्तामध्ये. तेच गाणं मला 25व्या वर्षी पण आवडतं. आश्चर्यच आहे. गाणं तर तेच आहे, पण मला ते 25व्या वर्षी पण आवडतं. त्यावेळी चिंतन वेगळं आहे वाटतं. तेच गाणं मला 40ला पण आवडतं. ते गाणं पण मला आश्चर्य आहे. काही लोकांना 60ला आवडतं, काही लोकांना 70ला आवडतं, कारण त्यांचं चिंतन त्या विषय वासनेमध्ये अडकलेलं आहे. पण साक्षात्कारानंतर ऐका, आता जर असं गृहीत झालं तुम्ही की समजा आमच्या कोणाला तरी साक्षात्कार आहे, त्या मनुष्याला ते गाणं ऐकवलं, म्हणजे आमच्या गुरूंच्या समोर ते गाण्याची टेप लावली, नाना हे बघा ऐका, हे नातवांचे लाड करावे लागतात, सहजावस्था काय आली आता सहजावस्था आली. मग अशी समाधीच पण सहज नाही, हे गाणं ऐका नाना छान आहे, मुलगी सांगते हे गाणं ऐका छान आहे, बरं ऐकायचं काय, कोई हमदम. आता नाना कसं ऐकणं हे गाणं? हां, तेव्हा तो असं ऐकतो की हां छान आहे गाणं, काय म्हणतात ते गाणं म्हणजे मायेतलं ऐकतात. पण चिंतन मात्र परमात्म्याचं मला आधार आहे, कोई हमदम नाही राहा, पण माझा मी नानांचा, मी भगवंताचा, भगवंत, हे चिंतन बदललं. म्हणजे गाणं तेच राहिलं पण चिंतन मात्र बदललं. आश्चर्य आहे. म्हणजे माया तीच राहिली, संसार तोच राहिला, तीच मुलंबाळं राहिली, तेच सगळं पुणं राहिलं, तेच सगळं मुंबई राहिलं, तेच सगळं विश्व राहिलं, पण माझं चिंतन मात्र समज गया मैं, हे सगळं भगवंताचं वसती स्थान आहे. आता माझं चिंतन बदललं म्हणजे चित्त चैतन्य झाले. चित्त काय झालं? कारण सदैव चिंतन, सदैव दृष्टिकोन हा चैतन्यमय झाल्यामुळे समत्व चित्ताचे. कोणाशी समत्व? हां, भगवंताशी त्याचं समत्व आलं. आता भगवंत जसं चिंतन करतो, भगवंत पण काय करतो आहे? चिंतन करतो. एकोस्मी बहुश्याम स्फुरणे, एकोस्मी बहुश्याम, ही सर्व माझी लेकरच आहेत, सर्वाभूती मीच आहे, सर्वांच्या अंतर्यामी मी आहे, हे भगवंताचं चिंतन आहे. याचं पण चिंतन आता तेच झालं. म्हणजे अर्जुना समत्व चित्ताचे हे सार जाण योगाचे. हां, अशी चिंतामध्ये चिंतन सुरू झाल्यानंतर अखंड चिंतन विठोबाचे. तुकोबारांचं ना आमच्या ठिकाणी चिंतन कशाचं झालं? विठोबाचं. वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे. वृक्षवल्लीच काय झाले माझे आता? सोय रे वनचरे. म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला ओंकाराचा नाद, सोहमनाद मला कळू लागला. माझ्या ठिकाणी कोणता नाद आहे? ओम. आता मला कळलं वृक्षात पण कोणता नाद आहे? ओम. अरे वा, माझ्यातही तोच जीव आहे, याच्यातही तोच जीव आहे. भले असे ना का पाप योनी आहे, वृक्ष काय आहे? पाप योनी आहे. कलियुगामध्ये वृक्ष वाढवावे लागतात, कारण पाप योन्या वाढवायला पाहिजेत. कलियुगामध्ये पशु वाढवले पाहिजेत, पक्षी, कारण मनुष्य जन्म मिळणं अवघड झालं. मनुष्य जन्म वेगवेगळ्या कारणांनी, कुटुंब नियोजन आहे काय, वेगवेगळ्या कारणांनी मनुष्य जन्म मिळणं मुश्किल झालं. मग इतर योनीत जायला पाहिजे जीव, मग ते मेंटेन केलं पाहिजे. पर्यावरण मेंटेन करायलाच पाहिजे, त्याशिवाय पुढचे जीवांना मुक्ती मिळणार नाही. त्यांना गती कोणती असा प्रश्न. जे लोक अध्यात्मात येणार नाहीत, जे लोक सदाचरणात येणार नाहीत, जे लोक केवळ विषयभोगमध्ये रमणार आहेत, असे विषयभोगी मानव मृत्यूनंतर जाणार कुठे? हा वेगळा विषय चिंतनाचा, हा अध्यात्माचा. याच्यावर वेगळं प्रवचन करू आपण की मरणोत्तर माणसाची गती कोण ठरवतं, कोण ठरवणार, असा माझा प्रश्न आहे. मला माझा मार्ग का नाही निवडता येत, आणि मला माझा मार्ग निवडता येतो का नाही? जर मी आत्ता ठरवलं की मी दिल्लीला जाईन, तर माझा मार्ग मी ठरवलेला असं कसा जाईन? रेल्वेने जाईन, पायी जाईन का विमानाने जाईन? माझा मार्ग मला ठरवता येतो. मग माझा मार्ग मला कसा ठरवता येतो? माझ्या कॅपॅसिटीप्रमाणे, माझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या वासनांप्रमाणे मला मार्ग ठरवता येतो. मी कुठे राहणार, काय खाणार, सगळं काही प्लॅन करता येतं. मग तसा या देहातून मीच बाहेर पडणार आहे. या देहातून बाहेर कोण पडणार आहे? मीच. मग मला माझा मार्ग ठरवता येईल की नाही, की वेअर आय हॅव टू गो, डेस्टिनेशन. मला माझं माहिती असलं पाहिजे मला कुठे जायचं आहे. आणि ते जर मला माहिती नसेल तर काय होणार आहे,
हा वेगळा विषय आहे. अर्थात तुझ्या वासना तुला गाईड करतील, तुझ्या इच्छा तुला मार्गदर्शन करतील. त्या इच्छा जिथं पुरवल्या जातील त्या योनीत तुला जावं लागेल. हां, जर तू निरीच्छा असेल, निष्काम असेल आणि एवढं पुरेसं नाही आणि शिवाय तू निरंतर भगवंताचं स्मरण करत असेल तर तिथं पोचशील. कारण त्यावेळी तुला एकच स्मरण आहे. आता प्रश्न असा येतो, या निरंजन अवस्थेवरती आपण आहोत की या स्मरणाचं महत्त्व काय आहे. या स्मरणाचं महत्त्व काय आहे याला दत्तप्रभूंनी आणि आताच भगवंतांनी अनेक ठिकाणी शब्द दिला आहे. जो कोणी माझं असं नित्य शुद्ध अवस्थेमध्ये स्मरण करतो त्याचं स्मरण मी करतो, त्याचं स्मरण मी करतो. किंबहुना तो आणि मी एकच असतो. तो आणि मी, तुकाराम अवतारामध्ये त्यांनी नाव धारण केलं, मला तुकाराम नावाने हाका मारा, मी ओ देईन. तुकाराम 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 की भगवंत ओ देतो. ज्ञानेश्वर अवतारामध्ये डिक्लेअर केलं, जाहीर केलं की मला ज्ञानेश्वर नावाने हाक मारा, मी ओ देईन. मला खरं नाव वगैरे काही नाही आहे, पण मी भक्तांचं नाव स्वीकारलं. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. भगवंताचं नाव झालं हे. वास्तविक जन्मलेल्या जीवानी स्वतःचा आत्मसाक्षात्कार ब्रह्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतल्यामुळे भगवंतानी हे जाहीर केलं की आता मला इथून पुढे तुम्ही विठ्ठल म्हणा, ज्ञानदेव म्हणा, तुकाराम म्हणा, जे पाहिजे ते संतांच्या नावाने मला हाका मारा. नामदेव म्हणा, कोणी काय म्हणा, कोणी काय म्हणा, कोणी हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी शिव म्हणा, कोणी काय म्हणा, पण हे सगळे मूळचे परम कल्याणकारी जीव म्हणून जन्माला आले आणि त्यांनी आपल्या अवस्था प्राप्त करून घेतल्या. रामाने नारायणसुद्धा राम अवतार धारण केला, राम अवतारात वागून दाखवलं. त्यामुळे स्वाभाविकच नारायण म्हणले आता इथून पुढे मला राम राम नावाने हाका मारा, मी ओ देईन. कृष्ण अवतार सांगितलं कृष्ण नावाने हाका मारा, आम्ही ओ देऊ. म्हणजे असं बरं वास्तविक भगवंताचं कोणते नाव नाही. मग राम आणि कृष्ण हे होण्यापूर्वी देव नव्हता का अस्तित्वात? भगवंत अस्तित्वात नव्हता का? होता, वेगळ्या नावाने होता. कधी कपिल नाव होतं त्यांचं, कधी त्यांचं नाव काय होतं कपिल मुनी, कधी व्यास नाव होतं, कधी नारद नाव होतं, वेगवेगळ्या कधी वराह नाव होतं, कधी कायन, कधी नृसिंह नावाने होतं. म्हणजे वेगळ्या नावाने पण अस्तित्व तेच होतं. मग तसंच याही आधी काय भगवंत नव्हता का? तर भगवंतच होता. त्यावेळी त्यांचं कोणतं नाव होतं? ते म्हणजे ते काय, त्यावेळी मला नावच नाही, त्यावेळी मला अनाम म्हणून तुम्ही निर्गुण निराकार अशा अवस्थेत होतं. म्हणून मी ज्ञानमयी होतो, मला माहिती होतं मी कवण आहे, मी विश्वात्मा, सर्व काही मीच आहे. मग मी आता सृष्टी निर्माण काय केली, वेगवेगळे विषय आहेत. आता आपण एकाच अवस्थेवर राहायचं आहे, निरंजन. काय राहायचं आहे? निरंजन. याची दुसरी अवस्थेचं नाव आहे, त्याचं नाव आहे गुणातीत. काय नाव आहे? गुणातीत, गुणाच्या अतीत. म्हणजे सत्व रज तम या गुणाच्या पलीकडे असलेला शुद्ध सत्व चतुर्थ गुणे आणि शुद्ध सत्वाच्याही पलीकडे असलेला निर्गुण म्हणजेच गुणातीत होय. निर्गुण म्हणजेच हे शब्द निर्गुण निर्गुण आहात. एखादा गुरुदेव एखादा संत निर्गुण आहे म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे त्याला अनुभव काय येतो त्याच्या सहवासात गेल्यावर? तो गुणातीत आहे हा अनुभव येतो. म्हणजे काय होतं? तो सत्वगुणात कार्य करत असतानाही भगवंताचं चिंतन करतो, तो रजोगुणात कार्य करतानाही भगवंताचं चिंतन, तमोगुणी कार्य करत असला, झोपणे संडासा जाणे, तरी त्यावेळी त्याचं चिंतन अखंड चिंतन चालू राहतं. तुकोबारायांना माहिती आहे, प्रातर्विधीसाठी गेलं तर अडवलं, अहो ही काय वेळ आहे का भगवंताचं नाव घ्यायचे? ते म्हणले बरोबर आहे, गप्प बसा, माझं तोंड दाबलं तरी ते अंगातून शब्द तेच येणार आहे. ही भगवंतांनी दिलेली प्रचिती की ते काय फक्त वैखरीवाणीने नाव घेत नाही, तो परावाणीने नाव घेतो. तो तुकोबा माझा काय करतो आहे? परावाणीने नाव घेतो. तुम्हाला जाणवतं आहे वैखरीवर, पण त्याचं नाव चाललं आहे, नाम चाललं आहे परावाणी. परेहुनी परते, परेहुनी परते, तेथे राहून निरंतर परावाणीच्याही पलीकडे असलेलं जे आमचं घर आहे तिथं आम्ही शब्द काय अभंगामध्ये दिसतो येतो? आम्ही म्हणजे मी आणि अर्थात भगवंत, आम्ही दोघंही निरंतर राहतो. कसे राहतो? निरंतर. आणि कसे राहतो? ऐक्य रूपाने राहतो, म्हणजे भेद करता येत नाही अशा अर्थाने येतं. मग आता मुद्दा असा येतो की हा तुर्या शब्द कुठे येतो? असा एक शब्द येतो.
हा तुरिया शब्द अभ्यासण्यासाठी एक आपण अनेक सप्तलोक अनुभवलेत. काय अनुभवलेत? मगाशी शब्द ऐकला आहे, या मृत्यूलोकाच्यावर काही सप्तलोक पातळ आहेत. हे असलं हे लॉजिक आहे हे, आणि अनुभव जरी नसेल एखाद्याला तरी मान्य करण्यासारखे. सूर्याचा काही लोक असणार आहे. सूर्याच्या रथावर अंगुष्ठ मात्र अनेक हजारो ऋषी रोज वेदपाठ करतात. म्हणजे सूर्यलोक काहीतरी आहे, पितृलोक आहे, प्रत्येक ह्याचे एक वैशिष्ट्य. गंधर्व लोक आहे, पिशाचांचा लोक आहे वगैरे. अशा सर्व अवस्थांमध्ये एक लोक आहे तो म्हणजे महरलोक. महरलोक म्हणजे मगाशी सांगितलेलं सत्यलोक. या सत्यलोकात जाऊन साक्षी होणे, सगळ्या विश्वाचा प्रलय होईपर्यंत काय व्हायचं? फक्त साक्षी होणे. हे साक्षी होण्याच्या अवस्थेला एक प्रकारे तुर्यगा. पण एवढ्यावर काय परमात्मा संपत नाही. उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लतसे. उन्मनी आणि तुर्या याच्या पलीकडे कोणती अवस्था आहे का? तर उत्तर हो, आमच्याकडे लिहून घेतो सहज अवस्था. त्याला काय म्हणतात? सहजावस्था. मग अशी शब्द आपण ऐकले ते. ही सहज अवस्थेमध्ये राहणं म्हणजे तुकाराम, ज्ञानदेव, संत एकनाथ ही सगळे महान मंडळी, जे रामदास स्वामी, हे संत महात्मे आत्मसाक्षात्कार नंतर ब्रह्मसाक्षात्कारानंतर तुमच्या आमच्यासारखे वागले. सामान्य माणसांसारखे दिसायला होते, पण त्यांच्यातून असामान्य काम झालेलं आपण पाहतो. त्यामुळे प्रत्येक संत हा आपल्यासारखा वाटतो आपल्याला, हीच त्याची खूण आहे. देव कसा वाटला पाहिजे? आपल्यासारखा वाटला पाहिजे. मला देवासारखं बनता येत नाही असं जर ठरलं, देव जर मला आपला वाटला नाही तर देवत्व सगळं अध्यात्म खोटं झालं. तसं मला गुरुसारखं होता येणार नाही असं जर तो गुरु भासवत असेल तर ओळखावं, या गुरुपासून लांब राहावं. हे आम्हाला जमले, तुम्हाला जमणार नाही, तुम्ही संसारित माणसं आहे, तुम्ही असेच जाणार, अशी जी भाषा बोलणारे जर आत्मज्ञानी गुरु असं कधी सांगत नाही. तो प्रत्येक जीवाला जवळ करतो आणि त्याला साक्षात्कारी बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. योगायोगाने किंवा काही निमित्ताने किंवा मायेच्या ओढीमुळे साधक लांब जातात, त्याला पर्याय येत नाही. पण हा अनंताचा शोध आहे. हा काय आहे? त्यामुळे प्रत्येक साक्षात्कारी गुरु आपल्यासारखे कोण होतील, आपल्यासारखे कोण होतील असं शोधतच प्रवास करत असतात. आणि मग किमान 2, 4, 10 असे तयार होतात आणि मग ते सगळा विश्वाचा पुढचा व्याप हलवतात. अशा पद्धतीने ही परंपरा चालते. याला निरंजन अवस्थेची इथपर्यंत निरूपण थोडा आजच्या दिवस थांबूया, मग पुढे बघू. कारण इथं संपत नाही ते. इथं संपत ज्ञानेश्वरांचा एक अभंग आहे, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. ज्ञानोबरायांना सांगतात, ज्ञानोबराय निवृत्तीनाथांना सांगतात की आता मी उर्वरित आयुष्य राहून तरी काय करणार आहे? निरंजन अवस्थेतच राहणार आहे. अधिक देखणे म्हणजे अजून जरी अनुभवायचं ठरवलं, समजा मी आत्ता 23 वर्षाचा आहे, मी अजून 70 वर्ष जगलो, 50 वर्ष जगलो, तरी मी काय करणार आहे आता? कारण या वयातच लहान वयाचं सगळं ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगीराज विनवणे आलं मनामाये. की आता मग माझी विनंती आहे का, मला आता समाधीस्थ होऊ द्या. कारण निरंजन आणि समाधी अवस्था एकच आहे. ज्ञानोबरायांची माहिती आपल्याला संजीवन समाधी आहे. शब्द काय आहेत? जिवंत समाधी वेगळी आणि संजीवन समाधी पूर्णपणे वेगळी. संजीवन समाधी महाराष्ट्रात फार थोड्या आहेत. जिवंत समाध्या खूप आहेत. जिवंत समाध्या या खूप आहेत, पण संजीवन समाधी फार हातावर मोजता येतील एवढ्याच आहेत. हा वेगळा. संजीवन समाधीमधून येणारा शक्तीचा स्रोत ज्ञानमार्ग हा अखंड असतो, 24 आवर्स. काय म्हणतात त्याला? कारण तिथं मगाशी सांगितल्याप्रमाणे निरंतर आहे. आणि जिवंत समाध्या ज्या आहेत, तो जो कोण जवळ जाईल, जो अभ्यास करेल तिथे बसून, ते वेगळे. म्हणजे देहात असताना, ऐका, देहात आहे साधक, काय तो सिद्धपुरुष देहात आहे आणि बाहेर त्यांनी देह सोडलेला आहे आणि मग त्याची समाधी बांधली. ही जिवंत समाधी आहेत. या सगळ्या काय आहेत? जिवंत समाधी आहेत. नावं घ्यायला नको मला कोणाची. देह बाहेर सोडलेला आहे आणि मग त्यांची समाधी बांधली, या जिवंत समाधी आहेत. पण स्वतः समाधीस्थ अवस्थेत जाऊन बसणं आणि बंद करून घेणं या संजीवन समाधी आहेत. अशा समाध्या किती? थोड्या. काय आहेत त्या? त्यांची नावं डिक्लेअर करायचं. आता हा आपला चॅनल नाही आहे, प्रवचनात सांगेन कोणाला खाजगीत पाहिजे असे माहिती आहे की त्या संजीवन समाध्या कशा ओळखायच्या.
कोणाचा प्रचार करणे हा आपला उद्देश नाही आहे, किंवा कोणाला नावं ठेवणे हाही आपला उद्देश नाही आहे. मुद्दा वेगळा आहे. जिवंत समाधी खूप ठिकाणी आहे, पण संजीवन समाधी थोड्याच राहणार. स्वाभाविक आहे, कारण तिथे निरंतर स्रोत आहे. तिथे काय आहे, समजा विठ्ठल, आपण ऐकलं पुंडलिकासाठी विठ्ठल उभा राहिला, आणि आपण ऐकतो युगे 28 किती उभा राहिला. आता ह्या काय प्रकार आहे, म्हणजे पुंडलिक कोणत्या काळातला झाला आणि ज्ञानेश्वर तुकाराम कोणत्या काळातले झाले. पण सांगितलं ना त्यांनी, युगे 28 विटेवरी उभा, ही संजीवन समाधी आहे. ही कृष्णाची काय झाली, संजीवन समाधी. 28 युग एका जागी जरी आहेत तरी त्याला शक्तीचा स्रोत तिथं अखंडपणे मिळतच राहणार. ज्ञानोबरांची समाधी काय सांगायला नको, सगळ्यांनी वर्णन केलं. संजीवन, त्याच्यावर शास्त्रीय तपासण्या पण केल्या, शास्त्रीय अगदी मीटर लावून तपासल्या, तर असं लक्षात आलं अखंड तिथं स्रोत शक्तीचा वाहतो आहे. ती कथा मला माहिती आहे. ते गृहस्थ मला भेटले, ते सायंटिस्ट ज्यांनी हे प्रयोग केले आणि सगळं वाचलं. अंधश्रद्धा ज्याला म्हणत होते लोक, काय म्हणत होते, अंधश्रद्धा म्हणत होते. मग जेव्हा त्यांच्यासमोरच हे प्रयोग केले गेले की शक्तीचा कसा तिथं स्रोत आहे, तेव्हा सगळे शांत झाले होते. असो, अवधूत चिंतन श्री देवदत्त.